डॉक्टर राजेंद्र हिरेमठ सरांना विनंती करणार आहे की आपण अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार. समवेदनाच्या आजच्या या 21व्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित ज्यांचं सादरीकरण इथे आपण सर्वजण ऐकायला उत्सुक आहोत ते डॉक्टर सलीलजी कुलकर्णी, समवेदनाचे प्रकाश तुळपोळे सर, राजीव साबळे सर, आमचे अनेक वर्षापासूनचे पालक बापूसाहेब पोद्दार आणि समवेदनाचे कार्यकर्ते अमर पवार आणि आपण सर्वजण या ठिकाणी समवेदनावरती प्रेम करणारे, समवेदनाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग देणारे देणगीदार, हितचिंतक अशा सर्वांना पुन्हा एकदा माझा मनपूर्वक नमस्कार. समवेदनेचा 21 वर्षाच्या वाटचालीचा मागच्या आठवड्यामध्ये बापूंच्या आणि राजीवजी साबळेंच्या मुखातून मला प्रवास ऐकायला मिळाला आणि एखादी संस्था सातत्याने 21 वर्ष एक विशिष्ट विषय घेऊन काम करते हे एक वैशिष्ट्य या समवेदनेच्या कामातनं मला जाणवलं. कारण आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहतो आणि अनेक संस्था, जसं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यातली छत्री उगवते तशा अनेक संस्था या उदयाला येतात, परंतु त्यांचा अस्त कधी झाला हे आपल्याला कळत पण नाही. आणि समवेदनेसारखी अशी एखादी संस्था एखाद्या विषयाला, विशेषतः आरोग्य या विषयाला संपूर्णपणे समर्पित केलेली संस्था 21 वर्ष काम करणं, ते केवळ मला असं वाटतं की शक्य झालं आहे ते या समवेदनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक जिद्द आणि आपल्यासारख्या सर्व संवेदनशील असे सर्व नागरिकांचा अतिशय सक्रिय पाठिंबा यामुळे हे झालेलं आहे. आपल्या भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे अशा सर्व चांगल्या उपक्रमांना अतिशय उदार हस्ते मदत करण्याची आपल्या भारतीय समाजाची एक संस्कृती राहिलेली आहे. आपल्यावरती एक ते संस्कार झालेले असतात आणि त्यामुळे अशा संस्था निरंतर अशा पद्धतीने काम करू शकतात. भारतात आरोग्याच्या समस्या प्रचंड आहेत, लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्या आरोग्य समस्या केवळ सरकारी पातळीवरती त्यांना उत्तर देणं हे केवळ अशक्य असल्यामुळे अशा संस्था ह्या खऱ्या अर्थाने समाजाचं आरोग्य सांभाळण्याचं काम करतायत हे आपण सर्वजण, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवत आहात. अनेक प्रकारच्या संस्था अशा प्रकारे एक विशिष्ट विषय घेऊन काम करतात आणि ते काम करत असताना स्वयंप्रेरित तर असतातच, परंतु समाजाचा पाठिंबा जर त्याला मिळाला नाही तर ते काम पुढे जाऊ शकत नाही. पुण्यामध्ये तर अशा संस्थांची बिलकुलच वाणवा नाही आहे आणि अशा सर्व संस्थांना, म्हणजे आता पुण्यामध्ये सेवावर्धिनी नावाची एक संस्था आहे जी पाणी या विषयामध्ये काम करते. आज आपल्याला पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे आणि सेवावर्धिनीने 12 जी जुन्या प्रकारच्या विहिरी होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेल्या, त्या 100 विहिरींचं पुनर्भरण आणि पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाचा पाठिंबा आहे. सर्व पैसा हा छोट्या देणगीदारांकडून येतो. CSR ही एक वेगळी आता सरकारी कायद्यानुसार, कंपनी ॲक्टनुसार निर्माण झालेली व्यवस्था आहे, परंतु त्याहीपेक्षा अशा छोट्या उपक्रमांना मदत करणारे सर्व आपण नागरिक असतो. मेळघाट सपोर्ट ग्रुपसारखी संस्था पुण्यामध्ये काम करते जी मेळघाटातल्या कुपोषितांसाठी, त्याचबरोबर तिथे जो मोठ्या प्रमाणात बांबू पिकतो त्या बांबूपासून चांगल्या वस्तू आणून इथे त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम करते. वानवडीला दिव्यांग कल्याणकारी संस्था आहे ज्या ठिकाणी 250हून अधिक देशभरातल्या दिव्यांगांचं पुनर्वसन, त्यांना पूर्ण शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, त्यांच्या मेजर सर्जरीज ह्या पूर्णतः मोफत करून दिल्या जातात. अशा अनेक सामाजिक संस्था काम करतायत. सांगायचा मुद्दा हा आहे की या सगळ्या सामाजिक कामांना आपल्यासारख्या सजग नागरिकांचा खूप पाठिंबा असतो आणि तोच पाठिंबा मला वाटतं समवेदनेच्या आपण मागे आहे आणि त्यामुळे हे काम उत्तरोत्तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. एक अत्यंत गंभीर अशी आरोग्याची समस्या थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या समवेदना या संस्थेला मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपला फार वेळ न घेता आपण सर्वजण सलीलजींचे विचार ऐकायला इथे उपस्थित आहोत, तर पुढच्या कार्यक्रमासाठी सलीलजींना पण शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम समवेदनाच्या या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आम्हा दोघांकडनंही समवेदनाचे विश्वस्त, सर्व कार्यकारी मंडळ आणि आपण सर्वजण दाता या सगळ्यांचेच
मी मनापासून अभिनंदन करते आणि तुम्ही सगळेजण जे काम करता आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आता यानंतर आपल्या या विषयाशी संबंधित अशी एक गोष्ट डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी आपल्याला सांगितली आणि ती राष्ट्रीय पारितोषिक विजेती ठरली. त्या एकदा काय झालं या सिनेमाकडे वळताना सगळ्यात आधी इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं मी सलीलचं मनापासून अभिनंदन करते. मराठी भाषेवर आपलं असणारं प्रेम आणि आपण गोष्टी ऐकत सांगत मोठे झालेलो असतो. आपल्या सगळ्यांनाच एक वेगळी गोष्ट म्हणजे एका गोष्टीची गोष्ट त्यानं सांगितली. हा सगळाच प्रवास त्याच्या शब्दातून ऐकताना मला खात्री आहे तुम्हालाही तितकाच आनंद मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे मना तुझे मनोगत, तर मला या एका विषयापुरतं सलीलला असं म्हणावंसं वाटतं की तू या विषयाबद्दलचं तुझं मनोगत सांगावंस. नमस्कार सगळ्यांना, सगळ्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार, सगळ्या मान्यवरांना नमस्कार. एकदा काय झालं फिल्म ही सुचली, ही आपल्या सगळ्यांच्या घरातल्या त्या ज्या गोष्टी सांगणारे सगळे आजी आजोबा, मामा, वडील, आई असतात त्यांच्यामुळे सुचली. कारण मला कायम असं वाटतं की स्टोरी टेलिंगकडे आपण इंडियन्स फार कमी लक्ष देतो. आपल्याला असं वाटतं की हां ते काय पारावरच्या गप्पा असतात किंवा झोपताना लहान मुलांनी पटकन झोपावं म्हणून एक बुवा येईला वाली गोष्ट असते. पण मला असं सारखं वाटत होतं की स्टोरी टेलिंगमध्ये एक अशी काहीतरी पॉसिबिलिटी आहे ज्याच्यात आपण एक आंतरराष्ट्रीय विषय मांडू शकतो. आणि आता मी असा हक्काने ते म्हणू शकतो कारण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याआधीच भारतातल्या अनेक देशांमध्ये, अनेक राज्यांमध्ये त्याचे रिमेक चालू झाले. एकदा काय झालं, त्याचा तेलुगू रिमेक येतोय, त्याचा मल्याळममध्ये रिमेक येतोय. याचं कारण मला असं वाटतं की त्या स्क्रिप्टमध्ये एकही शब्द असा नव्हता की जो एका राज्याशी किंवा एका भाषेशी अडकलेला आहे किंवा एका देशाशी अडकलेला आहे. ती अशीच्या अशी फिल्म जर्मन होऊ शकते, कोरियन होऊ शकते. इतका युनिव्हर्सल टॉपिक होता की एका मुलाला निरोप सांगण्यासाठी काय वापरावं हे वडिलांना अवघड, जेव्हा एखादा मुद्दा असतो की एखादा माणूस जाणार आहे आपल्यातनं, हे त्या लहान मुलाला 8 वर्षाच्या कसं सांगायचं. चाइल्ड सायकॅट्रिस्ट, काउन्सिलिंग, गप्पा हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो स्टोरी टेलर बाप म्हणतो की नाही, आय थिंक द बेस्ट वे टू कम्युनिकेट इज स्टोरी, कारण त्याला तीच कळते. लहानपणापासून मी त्याला तशी सवय लावली आहे आणि म्हणून तो गोष्टी लिहित जातो आणि अशा शेवटी गोष्टी लिहितो ज्यामधून तो मुलगा ॲक्सेप्ट करतो की ओके हे माझ्या वडिलांच्या बाबतीत होऊ शकतं. आणि म्हणून त्याला म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार हा एक मला असं वाटतं एक बाय प्रॉडक्ट असतो. मुख्य तो ज्या पद्धतीने पोचताना मी बघितला जगभरामध्ये, म्हणजे मी मुद्दाम म्हटलं की आपण भारतीय लक्ष देत नाही याचं कारण परदेशामधनं एकदम स्टॅनफर्डमधनं बोलवलं की तुम्ही स्टोरी टेलिंग या विषयावर बोलायला इथे याल का. तर मला आश्चर्य वाटलं की अरे आपल्याला म्हणजे आपल्या इथे लोक एकदम गोष्टी म्हणल्यानंतर हां आणि तिथे 1 तासाकरता सगळे आजी माजी आणि भावी नोबेलवाले सायंटिस्ट समोर बसले होते आणि त्यांच्यासमोर 1 तासभर 1.5 तास फक्त स्टोरी टेलिंग या विषयावर त्यांना ऐकावंसं वाटलं. याचं मला फार नवल वाटलं आणि मला असंही वाटलं की आपण या गोष्टीकडे थोडं कमी लक्ष देतोय का. आणि मग बरं वाटलं की आपल्याला हा विषय सुचला. तर स्टोरी टेलिंग मला मुळातच असं वाटतं की आत्ताच्या काळात काय किंवा कुठल्याही काळामध्ये नातं जोडणारी गोष्ट ही गोष्ट असते. कारण तुम्ही आता जो ऑब्झर्व केला तर इथे बरेच आजी आजोबा दिसत आहेत, काही आई वडील असतील. आय कॉन्टॅक्टवाला वेळच कमी झाला आहे आता. आय कॉन्टॅक्ट टाईम आपण ज्याला म्हणतो ना, तुम्ही जर बघितलं तर एकमेकांशी बोलताना आता लोक फार क्वचित डोळ्यात बघतात. एक जण स्क्रीनकडे बघत असतो, दुसरा माणूस बोलत असतो. टेलिव्हिजन असेल, लॅपटॉप असेल, फोन असेल, आपण सतत असं हां सांग ना आणि आपण असं आता त्याचा ॲडिक्शन वगैरे ह्याचा हा काही माझा मुद्दा नाही. मुद्दा माझा नक्की हा आहे की तो आय कॉन्टॅक्टचा वेळ स्टोरी टेलिंगचा असतो आणि तो महत्त्वाचा असतो कारण तेव्हा त्या इमोशन्स पोचवले जातात. तेव्हा म्हणजे मला माझे आजोबा गोष्ट सांगतानाचे आठवतात, मग ते थोपटतानाचा हात आठवतो,
म्हणजे तो टच आठवतो, तो व्हॉइस आठवतो, की तो हां आणि मग काय झालं बरं का, हा व्हॉइस आठवतो. आणि हे संस्कार असतात जे फार नकळत होतात. समोर बसून कंपल्सरी जे आपण म्हणायला लावतो मुलांना त्याला संस्कार किती म्हणायचं मला माहिती नाही. नकळत जे मुलांच्या अंगात दिलं जातं आईवडिलांकडनं त्याला संस्कार म्हणतात. मग ती गाणी असतात, त्या गोष्टी असतात, तो टोन असतो, ती शब्दसंपदा असते. अनेक शब्द जर आपण आठवले तर आपल्याला लक्षात येतं की हा शब्द आपण कुठे ऐकला, तर लहानपणी गोष्टीत ऐकलेला असतो. आणि मग आता आपल्या इथे खूप संस्था आहेत की जे चांगले स्टोरी टेलिंग कॉन्फरन्सेस करतात. पुण्यातही खूप लोक आहेत की जे जमून गोष्टी सांगतात वगैरे वगैरे. पण अजूनही त्या विषयाला थोडा आपण अंडर एस्टिमेट करतो. पण ती फिल्म मला सुचली ती कदाचित माझ्या म्हणजे घरात न सुचली, कारण मी मुलांना रोज गोष्ट सांगायचो मुलं लहान असताना. रोज एक सांगायचो आणि त्यांना ती ओरिजिनल लागायची. म्हणजे मला जसं ओरिजिनल गाणं गाणाऱ्या माणसाबद्दल जास्त रिस्पेक्ट वाटतो, कारण हा हे तुझं आहे याचं मला फार बरं वाटतं. तसं गोष्ट पण त्यांना मुलांना ओरिजिनल लागायची की नाही ही नको ही नको. मग ती तयार करायला लागायची आणि मग मी माझा जो काही निरोप असायचा मुलांना सांगायचा रोजचा तो त्या गोष्टीतून सांगायचो. आत्ताही प्रयत्न करून बघितला मी इलेक्शनला, पण तरी पर्सेंटेज कमी झालं की आपण काहीतरी गोष्ट सांगून बघूया लोकांना वगैरे. पण काही म्हणजे सगळीच चौफेर मतं देणारी माणसंच मत देत नाहीत हे पुणेकरांनी परत एकदा सिद्ध केलं की प्रत्येक गोष्टीवर रस्त्यापासून चंद्रापर्यंत आणि चांद्रयानापासून अंटार्क्टिकपर्यंत प्रत्येक विषयावर मत देणाऱ्या आपल्या म्हणजे आपण पुणेकर म्हणतो, कारण मी अगदी बॉर्न अँड ब्रॉटअप हार्डकोर पुणेकर. अवधूत गुप्तेचा मला MH12 म्हणायचं सारेगमप, तुम्हाला आठवत असेल तर. तरी मला फार वाईट वाटलं की आपण जर इतके ओपिनियनेटेड असतो की सगळ्या जगभरात जाऊन आपण हे एअरपोर्ट काही बरं नाही आहे पासून आपण सुरूच करतो डायरेक्ट. पण का नसेल दिलं मला काही कळलं नाही. पण मुद्दा असा की गोष्ट ही मला महत्त्वाची वाटली. आता त्याच्यामुळे झालंय असं मात्र की पहिला चित्रपट खूप विनोदी होता, वेडिंगचा सिनेमा. त्याच्यातही गोष्ट होती की, आणि ती गोष्ट कसली होती तर प्री वेडिंग शूटची होती. कारण ते बघून मला फार कमाल वाटते की लोक चांगल्यापैकी सेन्सिबल लोक, व्यवस्थित दिसणारी लोक, एरवी जबाबदारीने भाषण करणारी लोक मुलांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी जे काही नाचतात, आणि ते करावं का करू नये हा अत्यंत पर्सनल प्रश्न आहे. मला त्याच्यात चित्रपट दिसला की ही फिल्म आहे की म्हणजे डॉक्टर्स, सायंटिस्ट, आपण मला वाटतं आता अंबानींच्या लग्नात त्यांना पण दोघांना नाचताना बघितलं, हरकत काहीच नाही. पण त्याच्यात फिल्म दिसली आणि मग त्या फिल्मची एक मजा आली मला की मग गावातलं एक कुटुंब एक शहरातलं कुटुंब यांचं जर प्री वेडिंग असेल तर ते कसं करतील. आणि मग एका छोट्या सासवडचा एक माणूस आहे तर तो प्रवीण तरडेने तो रोल केला होता की ते जे असतात ना हे आपलंच सगळं. तर माझं तर काहीच नव्हतं त्याच्यापैकी, पण ती जी लोक आपल्याला आणि आम्हाला असे प्रत्येक ऑर्गनायझर दाखवायला येतात हा आपला कारखाना, आमचं एवढंच असतं कार्यक्रमानंतर आपल्याला पैसे मिळतील का कुठल्याही कलाकाराचा. पण ते दाखवायला नेताना मग त्याच्यातनं ते कॅरेक्टर सुचतं. असं करत 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 झालं. पण मला असं वाटतं की तो एक केला आणि मग एकदा काय झालं सारखा इंटेन्स विषय केला. आता तिसऱ्या फिल्मला मी खूप स्क्रिप्ट मनातल्या मनात कॅन्सल करतोय की नाही या वाटेने आपण गेलोय, या वाटेने गेलोय, या वाटेने गेलोय. तर अशी ती एकदा काय झालं गोष्ट होती. आणि शीर्षक सुचणं फार अवघड असतं बघा. मला या कार्यक्रमाचा पण शीर्षकासाठी त्यांनी 3-4 वेळा फोन केला काय असावं. तर मी म्हटलं काय विषय तुम्हाला बोलायला हवा आहे. तर ते म्हटले की नाती आणि मन आणि अस्वस्थता. आणि मी म्हटलं मग मना तुझे मनोगत असं द्या. हे मला फार पटकन सुचलं. पण चित्रपटाला शीर्षक काय द्यावं, गोष्ट सांगणाऱ्या बाबाची गोष्ट, मग एका गोष्टीची गोष्ट, चांदोबा असंही टायटल मला सुचलं होतं. पण चांदोबा एकदम बालचित्रपट वाटेल का असं करत शंकर महादेवन त्याचे प्रोड्युसर होते, वन ऑफ द प्रोड्युसर. त्यांना मी खरं म्हटलं की आपण मराठीत गोष्ट चालू करताना सगळेजण काय म्हणतात एकदा काय झालं तर ते म्हणले अरे दिस इज सो स्वीट. म्हटलं हे चांगलं वाटतंय का, मग देऊन टाका, कन्फर्म करून टाका एकदा काय झालं. तर ती म्हणजे आपण सगळेच किस्से सांगताना गॉसिप करताना एकदा काय झालं वरनं सुरुवात करतो, म्हणून ते शीर्षक होतं.
मला असं वाटतं की पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात लोकांना हा अंदाज नक्कीच आला असेल की आपण शीर्षक बघून काहीतरी गंभीर किंवा काहीतरी चिंतनीय असं काहीतरी ऐकायला बसू असे जर सगळे समज घेऊन आले असतील तर 2 कुलकर्णी त्याला अपवाद ठरू शकतात इथं. पण हे नक्कीच आहे की त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये एक विचार आहे. तो मांडण्याची पद्धत वेगळी असेल, तो हलक्या फुलक्या ढंगाने सहज संवाद साधता साधता मांडलेला विचार असू शकतो. आणि या चित्रपटाच्या बाबतीतही तेच झालं आहे. मला हा चित्रपट इथं परत परत सांगावा यासाठी वाटतोय की आपण सगळेच जण समवेदना या संस्थेमध्ये काम करत असताना किंवा या संस्थेशी संलग्न असताना पेशंट, त्यांचा परिवार आणि तिथं येणारे प्रश्न याच्याशी कुठं ना कुठं तरी जोडलेलो आहोत. आणि मला असंही वाटतं की इथे अनेक डॉक्टर्स असे आहेत, खूप सिनियर डॉक्टर्स आहेत, की ब्रेकिंग अ बॅड न्यूज राईट बिकम्स अ सेपरेट टॉपिक. की ब्रेकिंग अ न्यूज, बॅड न्यूजच कशाला. मला असं वाटतं इन जनरलच आपल्याकडे ब्रेकिंग अ न्यूजबद्दलच आपण फार कॅज्युअल असतो. चांगली पण न्यूज जी आपल्याला सगळ्यांना चांगली वाटत असते, म्हणजे समजा 3.5 वर्षाच्या मुलाला लहान बहीण होणार आहे, ही बातमी जेव्हा त्या 3.5 वर्षाच्या मुलासमोर बोलली जाते तेव्हा ती अचानक त्याचा गालगुच्चा घेऊन त्याला आजी सांगते की तू आता दादा होऊन आलेश. तो म्हणतो की असं कधी ठरलं, म्हणजे आपलं हे कधी झालं. आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीपासून घरात परत मग त्याचे छोटेपणीचे कपडे आणि मग नाव काय ठेवायचं. पण त्याच्या मनात हा सतत प्रश्न राहतो की मला कोणी हे नीट सांगितलंच नव्हतं. इथपासून ते शिफ्टिंगचं असतं. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक बाप ठरवतो की आता आपण मुंबईत जाऊन नोकरी करूया, मग आता ठरवतो लंडनला जाऊया. पण त्या मुलाच्यासाठी आपण सगळं बदलत असतो. त्याची ती छोटी खिडकी, खिडकीतून दिसणारा चंद्र, त्याचा तो मित्र ज्याच्याशी त्याला जिंकायचं असतं एकदा क्रिकेटमध्ये. बिल्डिंगमधला एक मित्र असतो की जो त्याला सतत हरवत असतो आणि याला वाटत असतं की ह्याला हरवणार मी एक दिवस. त्याला हरवायच्या आधीच ते लंडनला जातात. असे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे सगळं खरं डोक्यात आलं म्हणून ती फिल्म सुचली की ब्रेकिंग अ न्यूज, ब्रेकिंग अ बॅड न्यूज किंवा न्यूज ही कशी करायला हवी याचं ते एक वस्तुपाठ त्या फिल्ममधलं कॅरेक्टर. आणि मला तेच वाटतं की त्या पिक्चरमध्ये प्रत्येक संवाद असेल किंवा काही काही वाक्य आहेत की जी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं येतात पण ती खूप काही सांगून जातात. मग त्या मुलाचं भावविश्व त्यामुळं बदलणारं असेल किंवा ते वडील त्याच्याशी बोलताना असेल. आणि असं होतं की मला पण घरामध्ये सांगताना या गोष्टीचा नक्कीच उपयोग होईल. तर हे करत असताना ठरवून सगळं केलं गेलं का तुझ्या या रोजच्या अनुभवातून ते येत गेलं? नाही, सोपं बोलणं फार अवघड असतं. चित्रपटात, गाण्यात, भाषणामध्ये पण सगळ्यात सोपं काय असतं तर क्लिष्ट बोलून गुंगवून टाकणं. गुंगवून टाकणं हा एक अलीकडे लोकांचा उद्देश असतो पहा, की असं आजच्या नेणीवेतून वगैरे सुरू केलं की लोकांना असं वाटतं की ह्याला, म्हणजे परीक्षक म्हणून पण नेहमी मला आता सारेगमपचे 15 सीझन्स केल्यानंतर मी असं नक्की सांगू शकतो की पहिला उद्देश हा असतो की घरी बसलेल्या ऑडियन्सला कळलं पाहिजे आपण काय बोलतोय. कारण उगीच तुम्ही कवितेचे पदर ज्या पद्धतीने उलगडलेत आणि मग स्वरांच्या अवकाशात तू भरारी मारलीस वगैरे ह्याच्यातून कळत काहीच नाही. नुसतंच वाटतं की याला शब्द बरेच माहिती आहेत. तेच फिल्म लिहिताना पण असतं की सोपं लिहिणं. म्हणजे वडील म्हणतात आजच्या गोष्टीचं नाव आहे विश्वास. मुलगा म्हणतो विश्वास म्हणजे, आता विश्वास म्हणजे असं जर तुम्हाला तुमच्या वेळी कोणाला विचारलं तर हाऊ विल यू डिफाईन विश्वास म्हणजे. तर मला लिहिताना एवढं सुचलं की वडील म्हणतात की हे बघ तू झाडावर चढतोस आणि तू डोळे मिटून उडी मारतोस आणि मी तुला झेलतो, तुला उडी मारताना भीती वाटते का? तो म्हणतो नाही. का? तो म्हणतो कारण तुम्ही झेलणारच. करेक्ट. हा झेलणारच मधला च आहे ना, तो म्हणजे विश्वास. आता हे मला असं वाटतं की हे या वयामध्ये कळलं मुलांना की हा जो च आहे ना तो येणारच. येणार तर तसं नाही, येणारच वाला जो च आहे तो, तर तसं मला ते इतकं सोपं करायला आवडतं. मग गाण्यात सुद्धा ना, म्हणजे मुद्दाम आता मी ग्रेस पण खूप केलेत, आरती प्रभू पण खूप केलेत, बोरकर पण खूप केलेत. पण त्याच्यात म्हणजे आता मी एक लाईनच ऐकवतो बोरकरांची की जीवन त्यांना कळले हो, कळले हो,
कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो कळले हो कळले हो. तर मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सगळे शब्द बोरकर असल्यामुळे ना कुठलाही मोठा कवी जेव्हा लिहितो सगळे शब्द महत्वाचे असतात. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. तोडून नाही, कोणीतरी येऊन इगो चिरडण्यात पॉईंट नसतो. सहजपणाने गळले हो, त्या सहजपणामध्ये सगळी मजा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी पण काय लिहिलं, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला हृदयी नटावाला ब्रह्माकारे. मला काही त्यांनी म्हणताना हेच म्हटलं की तो विठ्ठल सहज येऊन इथे बसला. मी खूप त्याच्या मागे धावलो नाही आणि त्यांनीही मला काही असं सांगितलं नाही की ये बाळा माझी भक्ती कर. तो सहज आला आणि इथे बसला. हृदयी नटावाला ब्रह्माकारे. तसंच आहे की हे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. तर तो सहजपणा मला खूप महत्त्वाचा वाटतो लिखाणामधला, बोलण्यामधला, वागण्यामधला. म्हणजे तुम्ही गायक दिसला नाहीत तरी चालेल, असायला हवं हा मुद्दा असतो. सारखे लोक दिसतात ना, नाही तर रसिक पण बघा कितीतरी असे कार्यक्रमाला येणारे असे रसिकांसारखे दिसतात, काही नसतं, खरंच कळत नसतं. मग इथे खूप चांगले ऐकलेले, माझ्यापेक्षा खूप जास्त ऐकलेले तुम्ही सगळी पिढी आहे, म्हणून मी हे सांगतो, तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्ही फार चांगलं ऐकलत, तुम्ही फार चांगल्या रसिकांच्या शेजारी बसून चांगलं ऐकलत. आता इथे साबळे सर आहेत, त्यांनी फार चांगलं ऐकलंय. चारू आपटे सर आहेत, त्यांनी फार चांगलं वातावरण बघितलंय. आता काय होतं माहितीये, तक्रार म्हणत नाही, बदललेलं वातावरण आहे. आता ऑडियन्समध्ये बहुतेक जण असे असतात जे कार्यक्रम ऐकण्यापेक्षा कार्यक्रम बघणाऱ्या स्वतःला रेकॉर्ड करत असतात, असे करून विटनेसिंग वंडरफुल कॉन्सर्ट. वाव, दिस बोरकर वॉज सुपर्ब. आता हे कोण बोरकर, त्यांनी काय लिहिलं, हे कुठले? मला तर एक पुण्यातला सुप्रसिद्ध गायक मध्यंतरी म्हणला की तुझं तवनायनांचे दल हलले ग मला इतकं आवडतं, तसं काहीतरी माझ्यासाठी करशील का? तर मी म्हटलं की सुचलं तर सांगतो. तो म्हणला नाही तर आपण भेटायला जाऊ. तो म्हणला नाही, बोरकर गेले 83 मध्ये. हो का? हे मोठ्या एका गायकाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी नाही सांगणार, त्याच्यात तर मजा आहे. पण आपल्या इकडे म्हणजे संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांची जर ही परिस्थिती असेल तर ते बरोबरच आहे की आरती प्रभू स्त्री का पुरुष ही शंका येणं लोकांना, ह्याच्यात काय. तर तुम्ही फार चांगलं ऐकलं, चांगलं पाहिलं. ह्याचं खरंच कारण सगळं नोंदवण्याची घाई नव्हती. आता काय होतं, आनंद सतत अनुभवण्यापेक्षा नोंदवण्याचीच घाई असते ना. आय एन्जॉयड, इट वॉज ऑसम. अरे हो, पण आधी बघ तर काय चाललंय. म्हणजे ऑडियन्समध्ये पण दिसत असतं की हे गाणं चालू झालं की इकडची 25 लोक मोबाईल काढणार, मग इकडचे काढणार, मग इकडचे काढणार. मग त्याच्यात आपल्याला पण असं वाटत राहतं की सारखं की मध्ये मी बोलू का नको का, यांचा व्हिडिओ डिस्टर्ब होईल. म्हणजे मला जर बोरकरांच्या कवितेविषयी काहीतरी बोलायचं आहे तर मी मध्ये आत्ता बोलू का नको बोलू, यांचा व्हिडिओ डिस्टर्ब होईल की काय, असं काहीतरी एक वेगळं. आणि तुम्ही एक ऑब्झर्व करा, तुम्हाला हे तुम्ही केलंच असेल ऑफकोर्स, की अलीकडे तल्लीन व्हायचं नसतं कोणाला, बेभान व्हायचं असतं. सातत्याने बेभान होण्याची टेंडन्सी आहे कलाकारांची पण. अभंग पण सुंदर ते ध्यान, हा अभंग ऐकायचा नसतो. काहीतरी करून ढडान 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 पांडुरंग हरी जय जय पण, की लोकांना असं वाटतं की हा बेभान झालं, मग लोक खुर्च्यावर उभा राहिले सगळे. तर पांडुरंग दरवेळी काही इतक्या उन्मादातूनच मिळतो का? तर नाही मिळत. मला असं वाटतं की ते जे अभिषेकी बुवांचं पण जे ते म्हणजे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, ह्याच्यात जी मजा आहे ना ती ह्या जनरेशनला कळायला पाहिजे. आणि म्हणून ती सहजता. आता मी आणि हृदयनाथजींनी खूप कार्यक्रम, जवळजवळ 200-225 मैफिली एकत्र केल्या. म्हणजे मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो की त्यांच्या शेजारी बसून मला आरती प्रभूंवर बोलता आलं,
ग्रेसवर बोलता आलं. त्यांनी माझी बोरकरांची रचना माझ्याबरोबर गायली शेजारी बसून. तर हे खूप, कारण त्यांच्यासारख्या व्यक्तींनी जो ऑडियन्स बघितला आहे किंवा जी इंटरॅक्शन केली आहे त्याचा एक कण मला कुठेतरी मिळाला शेजारी बसून. आणि म्हणून सारखं असं वाटत नाही की सारखं काहीतरी नाचायलाच लावावं. अलीकडे बघा मांडवात नाचायला ज्या गाण्यावर लागतं ते गाणं हिट होतं. पण असं बघता बघता मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की कॉलेजमधली मुलं माझ्या कार्यक्रमाला येऊन ऐसे काही व्हावे मन शांत निजावे याची फरमाईश सगळ्यात जास्त देतात. याचं कारण काय माहितीये का? स्ट्रेस इतका आहे, इतका लाऊड सगळं आहे ना की लोकांना इफेक्टिव्हली वाटतं की शांत काहीतरी करा म्हणजे शेवटी. म्हणजे मला पण आवडतं खूप राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का सारखं गाणं मी पण केलं, किंवा राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मला पण गायला लावणी आवडते, का नाही आवडणार. मुद्दा असा आहे त्याचं प्रपोर्शन किती असावं. आपण काही सकाळी उठल्या उठल्या दात घासून लावणी गायला बसत नाही ना. आपल्याला सकाळी उठल्यावर एक, म्हणजे मला तरी मी खूप प्रवास करतो, ऑल्टरनेट येतं उद्या सकाळी उठून वेगळ्या कुठल्या तरी गावाला. पण ते सकाळी 6:30, 6:45, 7:30 असं जेव्हा निघतो आपण तेव्हा तो पूर्व दिशेला अरुण रथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर पूर्व दिशेला, हे ऐकलं की आपल्याला बरं, आपलं ब्रीदिंग बेटर होतं. पण सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जर एकदम बीडी जलाई, हे आपण गाडीत पण लावत नाही. ते आता तुम्ही इथे डॉक्टर आहात, पण आपल्याला काहीतरी एक सर्कॅडियन रिदम बिदम म्हणलेला असतो. सकाळी काय वाटतं, सकाळी उठल्या उठल्या तर आपल्याला फार प्रश्न ऐकावेसे वाटत नाहीत कोणाकडनं. आपण जरा म्हणतो की जरा गप की, जरा थांब, पहिला एक अर्धा तास जाऊ दे ना प्रवासाचा. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या गाडीत जर कोणी रील जरी मोठ्याने लावली ना इंस्टाग्रामची, तरी आपल्याला वाटतं की जरा हळू. तर हे मला असं वाटतं की ही तुम्ही जास्त बघितली ही सहजता कलाकारांमधली. आता तो करण्याचा प्रयत्न काही जण करतात, पण एकदा काय झालं मधनं मला ते करता आलं आणि त्याला सगळ्या स्तरांवर अप्रिसिएशन मिळालं. हे परमेश्वराची कृपा आणि तुमचा आशीर्वाद आहे की इतका नाजूक विषय की, म्हणजे त्याच्यातला एक तुम्हाला आता गमतीशीर पण स्टोरी सांगतो की एकदा सुमित राघवननी ते काम केलं होतं. तर सुमित राघवन ते सर आहेत शाळेतले, ते मुलांना सांगतात की आपल्याला मुलांनो पुढच्या महिन्यात जी गोष्ट करायची आहे त्याच्यात तुम्हाला डोळ्यात भूक दाखवायला लागेल. तर तुम्ही कल्पना करून बघा कशी दाखवाल. खूप अवघड आहे अभिनेता म्हणून, पण डोळ्यात भूक दिसणं, राग दिसतो, प्रेम दिसतं, भूक कशी दिसणार, कोणाला जमत नाही मुलांना. तर ती मुलं सगळी घरी जातात. त्याच्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे तो वडिलांवर ओरडायला लागतो. तो म्हणतो तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. तर वडील म्हणतात मी काय केलं? तर म्हणतो तुम्ही मला भूकच लागू देत नाही. एवढीशी भूक लागली की एवढं खायला देता, मला कळणार कसं भूक म्हणजे काय. तर इथे आणि मग त्या फिल्मसाठी गाणं करायला खूप मजा आली, कारण ते गाणं पुढे काय होतं, मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम करी काम, मी आहे श्याम मित्र माझा राम. हे गाणं तिथे येण्यात मजा होती की माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग, पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो, मी आहे श्याम मित्र माझा राम. गाणं पण म्हणजे लोक अनेकदा मला विचारलं की तुमच्या दोन्ही फिल्ममध्ये गाणी फार कमी होती स्वतः दिग्दर्शित केलेल्या. म्हणून मी म्हटलं माझ्यातल्या संगीतकाराला चान्स द्यायला मी पिक्चर नाहीच करत की आता आपलीच येते, इथे पण गाणं इथे पण गाणं. गाणं आल्यानंतर माणसांनी व्हॉट्सअप उघडलं याचा अर्थ गाणं चुकलंय, हा साधा क्रायटेरिया. की गाणं चालू झालं, हा आता जरा मुलांना काय जेवायला करायचं वगैरे, म्हणजे याचा अर्थ तुमची गाण्याची प्लेसमेंट चुकली, असा त्याचा साधा निकष असतो चित्रपटातला. काहीतरी चुकेल असं वाटायला पाहिजे सारखं, की हे जर गाणं आपण बघितलं नाही व्हिज्युअली तर काहीतरी चुकणं. तर असं आहे. आता आपण इथे खूप उकडतंय का? गाणं आणि संगीत यावरती आल्यावर मला नेहमी असा प्रश्न पडतो की म्हणजे तू या क्षेत्रात लेखक, कवी, गीतकार आणि आता दिग्दर्शक असं म्हणून आणि गायक हे सगळे टप्पे तुझे आहेत. तर त्यामध्ये गाण्याच्या क्लासला मुलं जातात,
लेखनही थोडंफार शिकून वगैरे येतं, तसं चाली लावायला शिकवल्या जातील वगैरे असे क्लासेस अजून तरी नाही बघितलेले. तर हा गुण आपल्यामध्ये आहे किंवा हे मला आवडतंय असं नेमकं तुला कधी जाणवलं, किंवा हा टप्पा कसा सुरू झाला? मेडिकल कॉलेजमध्ये असताना काहीतरी थीम सॉन्ग किंवा असं काहीतरी करायचं होतं आणि मी ते 10 जणांना मिळून गाता यावं म्हणून मी ते चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लावू अशी एक लाईन या चालीत म्हणली तर सगळे माझे चांगल्यापैकी संगीताचा कान असणारे मित्र म्हणले हे गोड वाटते, हे आपण गाऊया सगळे. तेव्हा मला असं वाटलं की हां हे आपणच लिहिलं आहे, आपणच कॉम्पोज केलं आहे, बरं वाटतंय. पण तेव्हापासून आता समजा असं धरूया 750 पावणे 800 गाणी आता झाली असतील रेकॉर्डेड, पण कवितेबद्दल मी खूप जास्त हट्टी असतो. मग ते मला असं वाटतं की तुम्हाला पेपरमध्ये किती येईल सांगता येत नाही, पण अक्षर तरी चांगलं काढावं. हा जर निकष आपण गाण्याच्या बाबतीत लावला तर चाल कशी सुचेल आपल्याला माहिती नाही. कविता तर चांगली निवडता येते, तुम्हाला उत्कृष्ट कविता निवडता येते. त्यामुळे तेव्हापासून मला एक जाणवलं की कविता आपल्याला आवडतीये आणि त्या कवितेचं वातावरण आपल्याला बेटर करून दाखवता येणार असेल तर त्याला चाल करावी. कधी कधी संगीतामुळे कवितेची धार कमी पण होते, असंही होतं. मीटरमध्ये आहे, वृत्तात कविता आहे म्हणून प्रत्येक कवितेला काही चाल लावू नये ह्या मताचा मी आहे. म्हणजे कुसुमाग्रजांची माझी फार आवडती कविता आहे. मी त्याच्यावर एक लेखही लिहिला होता, मातीवर चढणे एक नवा थर अंती नावाची कविता आहे. आणि ती मला नेहमी असं वाटतं की ह्याला मी गाडीन आणि त्याला मी असं करीन आणि मग असं करीन असं म्हणणाऱ्या लोकांना मला सारखं असं वाटतं की अहो जर हळू एकदम एक कळ आली ना इकडे तर नंतर एकदम तुम्ही बेड नंबर 66 ICU बेड नंबर 12 एवढंच होता एकदम खाटकन. ते एकदम नका आरडाओरडा करू, ठीक आहे दॅट्स ओके. तशी ती कविता आहे की माती एक दिवस माणसांवर चिडते आणि म्हणते की अभिमानी मानवा आम्हाला अवमानी, उन्मत्त पाऊले पडती आमच्यावरती, त्या मत्त पदांना नच जाणीवा अजूनही की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर अंती, पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व किती तो काळ काय जिंकाल, शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कोणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर सारी नीती अनीती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही शिरवाडकरांची कविता आहे. आता ही कविता चाल मीटरमध्ये आहे ऑफकोर्स, याला चाल लावायची म्हणली ती चाल लावता येईल का? येईल. पण उगीच मातीवर चढणे एक नवा थर अंती काय होईल त्याने? काय नाही, कविता खराब होईल. तर संगीतकारांनी ना कधी कधी कवितेला नुसता नमस्कार करून घरी यावं परत, की नाही आपण त्याला हात लावायचा नाही. आपण काय करायचं नाही हे या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात कळणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं की हे नको. म्हणजे मला आठवतं वेडिंगच्या सिनेमाच्या वेळी अलका कुबल अजिबात न रडलेला 2च चित्रपट आहेत, त्याच्यातला एक माझा चित्रपट. अतिशय पॉझिटिव्ह गोड बाईंचा रोल आणि त्यांचा त्या आणि शिवाजी साटम असं जोडपं होतं आणि तो सीन फार गोड केला होता त्यांनी. मला सहज आठवलं म्हणून सांगतो की तो जो मुलगा आहे तो त्या एका मुंबईच्या डॉक्टर मुलीच्या प्रेमात पडला आणि शिवाजी साटम कडक शेतकरी वडील आहेत. तर तो आईला सांगतो, आई बरं का आमचं जरा चाललंय, तू आबांना बोलू नको हा. तर म्हणे पण तू कोण मुलगी आहे? नाही ती आहे डॉक्टर आहे, आपल्या दुकानात आली होती, त्याचं मोबाईलचं दुकान असतं, दुकानात आली होती आणि आमचं ठरलंय पण तो आबांना नको बोलू. ते म्हणते हां पण मला भेटायला कधी यायची? ना आणतो ना पुढच्या आठवड्यात, पण तू आबांना काय बोलू नको. आणि बरोबर 3 मिनिटांनी ते येऊन बसतात टेबलवर आणि त्या चहा घेऊन जातात आणि म्हणतात बरं का आपल्या पाक्याने लग्न ठरवलंय. आणि तो म्हणतो आत्ता मी 6 वेळा सांगितलं तुला. पण पॉईंट असा होता की माझी कमिटमेंट यांच्याशी आहे, माझी लॉयल्टी. तू नंतर आलेला आहे बाळा, तू मला काही सांग, मी यांना तर सांगणारच. तर तो जो सीन होता ना, तर त्या सीन नंतर मी तो अलकाताईंना करून दाखवला की तुम्ही काय करावं. तर त्या मला म्हणल्या की तू इतकं छान करतोस, तू का नाही ऍक्टिंग एखादा रोल करत?
आणि खूप वेळा म्हणल्या त्या हे. तर ते सगळं सीन झाल्यानंतर मुक्ता बसली होती तिथे. मुक्ता जुनी मैत्रीण आहे. तर मुक्ताने मला ऐक ना, त्या खूप प्रेमळ आहेत पण तू एकदम सिरियसली घेऊ नको. तर मी म्हटलं नाही मी घेणारच नाही. तर हे तुम्हाला कळायला लागतं काय नाही करायचं, की नको आता काय एकदा काय झालं मध्ये पण मी सहज एखादा रोल करू शकलो होतो, पण कशासाठी मला तो कॅमिओ बिओ पण असा येऊन असं मध्ये काही गरजच नाहीये ना. तुम्ही गपचूप लिहिली आहे फिल्म, डिरेक्ट केली इथपर्यंत ठीक आहे. गाणं गाताना सुद्धा मी 10 वेळा विचार करतो की हे आता ह्या फिल्ममधलं पण गाणं मला गाता आलं असतं, पण नको शंकरजी होते, त्यांच्या आवाजात ते छान वाटेल. किंवा एखादं गाणं आपणच थोडा नाजूक आवाज काढून, ते नको शुभंकर होता मुलगा इतका तो चांगला गातो. आणि तर तसं ते कवितेच्या बाबतीत पण असतं की तुम्हाला आधी काय नाही ते कळलं की मग एखाद्या कवितेला असं वाटतं की ह्याच्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करीन. म्हणजे आता उलटं पण उदाहरण देतो की गद्य आपल्याला ऐकायला फार अशी ठीकठाक वाटते. बघा, माझ्या कानीबाई वाजे अलगुज, अलगुज म्हणजे पावा. माझ्या कानीबाई वाजे अलगुज, सांगो जाता तुझं गुज सांगता नाही. म्हणजे प्रेमात पडलेली राधा अँटी म्हणते की माझ्या कानात सारखी बासरी वाजते पण मी तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत. आता ही परत मी वाच की माझ्या कानीबाई वाजे अलगुज, सांगो जाता तुझं गुज सांगता नाही. आता ही जेव्हा गाण्यात येते, माझ्या कानी बाई बाई वाजे अलगुज, माझ्या कानी बाई बाई वाजे अलगुज, सांगो जाता तुझ गुज सांगो जाता तुझ गुज सांगता नाही नाही. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगुज. आता एकदम ते गोकुळ, ती राधा, ती बासरी, हे सगळं दिसायला लागतं. सो तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार असाल तर त्या कवितेला हात लावावी, नाहीतर उत्तम आहे कविता. तसंच मला पुस्तकांबद्दल वाटतं की उत्कृष्ट कादंबरी असते त्याचा चित्रपट करायची काही गरज नसते. कधी कधी ती कादंबरी म्हणून भक्कम असते, ती तशीच ठेवावी. प्रत्येक वेळेला ते कन्व्हर्ट करायलाच पाहिजे किंवा प्रत्येक वेळेला काही प्रेमात पडलेल्या माणसांनी कवितेतूनच ते सांगायला पाहिजे असं काही नसतं. एखाद्याने पत्र लिहावं, एखाद्याने लेख लिहावा त्या बाईवर. हा, मग दरवेळी अगदी कविता तुझे डोळे असे जमत नाही प्रत्येकाला. म्हणजे तो केवळ आडवा मजकूर उभा लिहिला म्हणून त्या कविताही म्हणता येत नाही. बालगीतांविषयी बोलताना तो हसून घे. नाही, मला दिसायला लागला बराच आडवा मजकूर असा. नाही, तुम्ही ह्याच्यात तर बघा ना, सोशल मीडियावर तर, फेसबुकवर तर, आणि काय करतात काही काही लोक वाईट कवितेवर फोटो चांगला टाकतात आणि मग त्यांना ओ वाव ब्युटिफुल हे त्यांना कवितेसाठी वाटतं, माणसाने लिहिलेलं असतं चेहऱ्यासाठी. या खूप पळवाटा असतात कवितेच्या बाबतीत. आणि मी खरंच खूप लोकांना सांगतो की असं काय हट्ट नाही आहे, म्हणजे की संग्रह छापायलाच पाहिजे, काही नाही. 2च कविता सुचल्या तर 2च. हां, तर बालगीता. हां, म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळी जे बालगाणी झाली तुझ्याकडून, त्यानंतर आत्तासुद्धा जी मुलं मोठी होतात आणि बालकविता ऐकतात किंवा बालगाणी, त्यानंतर तसा प्रयोग पुन्हा झालेला कोणीही केलेला दिसत नाही आहे. तर हे तू करताना तू असं ठरवून की आता मला बालकवितांची गाणी करायची आहेत असं झालं का, त्या कवींनी तुला म्हणलं की हे असं करून बघ आणि मग त्याची गाणी झाली? नाही, खूप जुनी गोष्ट आहे. 98 मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये जस्ट पासआउट झाल्याच्या वर्षी मी काही कार्यक्रम सुरू केले. सुधीर मोघेंच्या कवितांचे आणि अनिल कांबळेंच्या कविता होत्या, शांताबाईंच्या कविता होत्या. तेव्हा माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि म्हणला की तुझ्याकडे विंदांचं पुस्तक आहे का, तुला एक द्यायचं होतं, म्हणून त्यांनी मला दिलं. पुस्तकाचं नाव होतं राणीचा बाग, विंदा करंदीकरांचं. आणि त्याच्यामध्ये मी लिटरली असं ते पुस्तक आपण एक जनरल उघडतो ना तसं उघडलं आणि त्याच्यात पहिली कविता, एका माकडाने काढलंय दुकान, अशी ती कविता वाचली. आणि मी ही आली गिऱ्हाईके छान छान, तर तो म्हणला अरे कसलं भारी वाटतंय. म्हटलं मग करूया चल एक गाणं. म्हणून मी हे पहिलं गाणं केलं. पुढचं एक 4 पानं उलटल्यावर मला परत एक कविता बघितल्या कोल्हाबाने काढली सर्कस नवी, सगळेच म्हणतात बघायला हवी,
बघायला हवी बघायला आणि असं करत करत मी जवळजवळ 30-35 विंदा पाडगावकर, शांताबाई शेळके यांची गाणी तेव्हा केली. मग त्याचे कार्यक्रम केले. आता ती जी सगळी तेव्हाची बालगीतं ऐकणारी मुलं आहेत, तुम्ही कल्पना करू शकता, मला रस्त्यात एखादी अत्यंत सुंदर तरुणी भेटून जेव्हा हे सांगते, अरे सर, इथपर्यंत ठीक असतं. पुढचं वाक्य हे असतं, मी ना 3रीत असताना तुमच्या गाण्यावर डान्स केला होता. तिला असं वाटत असतं आपण कॉम्प्लिमेंटच देतोय. पण हे बऱ्यापैकी लागणारं वाक्य असतं की ही सुंदर तरुणी 3रीत असताना जर आपलं गाणं ऐकत असेल तर आपण आता फारच मोठे झालेलो दिसतोय. पण त्याला काही इलाज नाही, असं होत राहतं. पण सांगायचा मुद्दा की तुझं म्हणणं बरोबर आहे की, आणि मला आश्चर्य वाटतं का कोणी केली नाहीत. म्हणजे ती गाणी केली मी. मग शांताबाईंकडे मी, त्या पुण्यात आल्या होत्या शेवटची काही वर्ष, शांताबाई शेळके पुण्यात राहायच्या. त्यांच्याकडे एकदा मी, आणि मला ज्येष्ठ मंडळींची गप्पा मारायला खूप आवडायच्या, अजूनही आवडतात. कारण मला असं वाटतं की विकिपीडियावर नसलेला मजकूर फक्त त्यांच्याकडे असतो. आणि त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांचं ऐकायला त्यांना माणसंच नसतात. खूप लोकांकडे मी गप्पा मारायला अजूनही जाऊन बसतो की त्यांना बोलायचं असतं आणि त्यांना खरं त्यांच्या घरचे पण त्यांचं ऐकत नाहीत. अनेकांना मी हेही सुचवतो की आपण तुमचे YouTube व्हिडिओ करूया का, कारण इतकं जबरदस्त मटेरियल असतं, त्यांच्याकडे इतके अनुभव असतात, इतक्या मैफिली ऐकलेल्या असतात, पण ते सांगायला कोणी नसतं, टिपून घ्यायला पण कोणी नसतं. तर शांताबाईंकडे मी गेलो होतो, तर गप्पा मारत होतो जनरल. मला म्हटलं की तुझी बालगीतं ऐकली मी विंदा आणि पाडगावकरांची, फार गोड आहेत. एखादा कवी जेव्हा आपल्या इतर गाण्यांचं कौतुक करतो तेव्हा त्याच्यात 2 शक्यता असतात. म्हणजे त्यांना ते गाणं आवडलेलं असतं, दुसरं असं त्याच्यात एक छुपं असं असतं की पण तू माझी नाही काही केलीस. तर हा दुसरा मला लक्षात आला. तर मी शांताबाईंना म्हटलं आपण करूया ना. हो हो करूया ना. त्यांनी त्या दिवशीच मला एक बालगीत लिहून दिलं, फार गोड होतं. कोकिळ म्हणतो काय करावे, खोकून बसला पार घसा, कुहूकुहूचे सुंदर गाणे सांगा आता गाऊ कसा. मग ते केलं. असं करत करत ती तेव्हा एक 50 बालगीतं केली असतील. मग मध्ये मी एक मोठा ब्रेक घेतला कारण मला काही सुचलं नाही बालगीतं. आणि मग अगोबाई डगोबाई संदीप खरेंनी सहज म्हणून कविता लिहिली होती. तर ते आता ते शालेय अभ्यासक्रमातच आलं. म्हणजे आता अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे शिक्षक सगळ्या शाळेत ते गाणं त्याच चालीत शिकवतात. हा फार आनंदाचा भाग आहे. शेवटी आपल्याला ना शालेय अभ्यासक्रमाचं अजून एक आकर्षण आहे, आपलं गाणं शाळेत शिकवलं जातं, याचा एक कुठल्याही कवीला, संगीतकाराला एक वेगळा आनंद असतो. ती आली गाणी. मग ती एक 20 गाणी होती. त्याच्यानंतर परत एक ब्रेक आला. मग चिंटू नावाची फिल्म आली. मग त्याच्यात तेव्हा बरोबर माझा मुलगा शुभंकर आणि ते चिंटूचं कॅरेक्टर हे एका वयाचं होतं. आणि शुभूचा काहीतरी असा योग आहे की तो जे गातो ते हिट होतं. तर त्यांनी तेव्हा ते एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो. ते अजूनही आता इंस्टाग्रामच्या भाषेत ते अजूनही ट्रेंडिंग आहे. त्याच्यावर अजूनही शेकडो रील्स चालूच आहेत. तर ती लहान मुलांची गाणी योगायोगाने होत गेली. पण तू म्हणलीस ते मला आत्ता परत एकदा नव्याने लक्षात आलं की बाकी कोणीही 1995 नंतर किंवा 90 नंतर लहान मुलांचं गाणं केलेलं नाही. म्हणजे आयदर लोक मीनाताईंची गाणी ऐकतात. म्हणजे मीनाताईंची मी खूप गप्पा मारतो, तर त्या मला नेहमी म्हणतात की अरे माझ्यानंतर आणि खळेसाहेबांनंतर तूच केलीस लहान मुलांची गाणी. तर आम्हालाही आश्चर्य वाटतं की का नसेल केलं. ते अवघड आहे, याच्यात तर काही शंका नाही, पण इतकंही नाही आहे की ते कोणीच करू नये. म्हणजे एक विशाल भारद्वाजनी जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है, हे एक टायटल केलं होतं. ते ब्रिलियंट होतं. पण बाकी मला हिंदीतही असं केलेलं आठवत नाही कोणी. मराठीत तर नाहीच नाही. कारण मला असं वाटतं की लहान मुलांची गाणी लिहिणं फार अवघड आहे, ती संगीतबद्ध करणंही फार अवघड आहे. असं असावं म्हणजे मी त्याचं कधी बर्डन घेतलं नाही. मी एक गाणं, एक कविता समोर आल्यासारखंच ते गाणं त्याच्याकडे बघतो. पण हा फार छान मुद्दा आहे. एक पाडगावकरांचा पण एक आठवण सांगतो. पाडगावकरांच्या घरी मी गेलो होतो मुंबई सायनला, आणि त्यांना त्यांचं एक बालगीत ऐकवलं. एका थापाड्या मुलाचं गाणं होतं. एका माणसाची दाढी केवढी मोठी, सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय. मला एक सवय आहे की मी ना व्हिज्युअल आणतो डोळ्यासमोर. कारण ती कविता कशी असते कागदावर, एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब दिसत नसत त्याचे पाय. पण आता हे सांगू काय तर मला नेहमी वाटतं एक ग्रुप बसलाय तर बाकीचे पण काहीतरी म्हणतील ना, ते व्हिज्युअलाइज करून मग त्यामुळे ती बालगीतं बरी होत असावीत.
तर एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब दिसत न सत्याचे पाय. काय सांग तर हा काय असं म्हणल्यावर पाडगावकर म्हणले हे नाहीये पुस्तकात. पण म्हणलं इतकी थाप मारल्यावर समोरचा माणूस काहीतरी तर म्हणेल. हे छान आहे, मी पुढच्या आवृत्तीमध्ये हा काय छापतो. तर ही फार मोठी लोक होती. विंदांच्या घरी पण मी समोर बसून सगळी गाणी ऐकवली होती त्यांना. आणि चांगल्या चॉईसनी चांगली लोक भेटतात हे तेव्हाच प्रूव्ह झालं, कारण आमच्याकडे तोपर्यंत लँडलाईनही नव्हती. फोन आला आणि फोनचं असं भाग्य की पहिल्याच 4-5 फोनमध्येच पुलंचा फोन आला. आणि तो का आला तर तुझी विंदा आणि पाडगावकरांची लहान मुलांची गाणी मी ऐकली, ती मला समोर बसून ऐकायचीत, अशी पुलंची इच्छा होती. आणि मग मी कायनेटिक होंडावर पेटी ठेवून त्यांच्या घरी कमला नेहरू पार्कच्या इथे जाऊन त्यांना सगळे, आणि 2च प्रेक्षक पुलं आणि सुनीताबाई, आणि मी त्यांना पाऊण तास 1 तास 1.25 तास फक्त बालगीतं ऐकत होतं. आणि ते दाद देत होते की काय लिहिलं हे विंदांनी, वा वा वा. तर कॉमन म्हणजे कधी कधी ते म्हणतात ना, एका देवळात जाऊन 2 माणसं मित्र होतात, तसं मी विंदांची गाणी केल्यामुळे पुलंचं माझ्याकडे लक्ष केलं. आणि मग बोरकर केल्यामुळे पुलंचं माझ्यावर फार एक प्रेम होतं की अरे हा बोरकर करणारा हा इतका लहान मुलगा आहे, आणि बोरकर यांनी 20-25 गाणी 30 गाणी, कारण माझं खूप प्रेम आहे बोरकरांवर. मला तसे शब्द फार कमी लोकांचे आवडतात, कारण ते जे म्हणजे मला बोरकरांची कविता ना अशी पैंजणं घालून छान आवरूनच येते घराबाहेर असं वाटतं. न आवरता काही व्यक्ती बाहेरच पडत नाहीत बघा, तशी बोरकरांची कविता आहे. अशी उगीच झोपेतनं उठलेली चिडलेली नाही. बोरकर प्रत्येक शब्द त्यांचा असा पैंजणं वाजतच येतो. तर तसं लहान मुलांची गाण्याचा योग होता. आणि आता परत बरेच दिवस झालेत मी केली नाही आहेत. बघूया कधी परत. छान काहीतरी विषय पाहिजे किंवा काहीतरी सुचलं पाहिजे. आणि विषय पण बदलत जातात. बघा माझ्या लहानपणी गाणं होतं भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, आता संबंधच येत नाही. हा म्हणजे चांगली गोष्ट आहे. हे ज्या पद्धतीने प्रोग्रेस झाली, पूर्वी ते गृहीतच धरायची की आई घरी असणार, मग ती सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर थोड्या वेळ वामकुक्षी घेणार. हा संदर्भच आता गेला. आता माझ्या गाण्यात आपोआपच दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई, निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही. तो रेफरन्स बदलला. आता फोनचा रेफरन्स आला. अजून एक माझं गाणं आहे, मी पप्पाचा ढापून फोन केले 102. आणि मग तो चुकून नंबर लावत जातो आणि त्याला पलीकडे एक दिवस आवाज येतो की ढगामधून बोलतोय बाप्पा. आणि असं म्हटल्यावर तो मुलगा म्हणतो अरे बाप्पा बोलतोयस तर मग थांब, कालच होता सांगत पप्पा तिकडे आलेत आमचे आप्पा. एक तर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे. सो रेफरन्सेस बदलत जातात. लहान मुलांच्या आता आजी आजोबांची गाणी पण कमी झाली न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे. आधी प्रत्येक गाण्यात आजीचा रेफरन्स असायचा, आईचा आजोबांचा रेफरन्स असायचा. आता ते पण गेलं. आता आई वडिलांचे जेमतेम राहिलेत खरोखर. कारण इतक्या पटकन मुलं आता आपल्या इथे पण ते US सारखं की 14व्या-15व्या वर्षीच मुलांना असं वाटतं की कधी एकदा हॉस्टेलला जातो. मला ना हॉस्टेल लाईफ हवं आहे. कशासाठी? आमचेच एक मेडिकल कॉलेजमधले सर मला सांगत होते की अरे मागच्या वर्षीपर्यंत मुलगी अगदी रूममध्ये मला एकटीला तू आधी दिवा लावून दे मग मी जाते वगैरे इतकी घाबरायची. आणि परवा ती मला म्हणली वर्षभरात मला म्हणली की माझ्या रूममध्ये येताना विचारून येत जा ना बाबा. रेफरन्स कसा बदलला पहा. आता हे गाणं असं बदलतं. तर ते कविता, बालकविता, बालसाहित्यापासून सगळं आपल्या परिस्थितीनुसार बदलत जातं सतत. तर तसं ते मला आजचं गायला आवडतं, आजचं लिहायला आवडतं. फिल्म म्हणून विशेषतः म्हणजे पुढची पण मी करीन ती आजची फिल्म 2024 घडणाऱ्या गोष्टीची फिल्म करायला मला आवडते, कारण ती रिलेट होते. म्हणजे आपण आता हे बोलत बोलत ज्या गाण्यांचा उल्लेख झाला ती सगळी आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमधून आम्ही ऐकलेली आहेत. आयुष्यावरमधून तू आणि संदीपनं म्हणजे मगाशी विनयाताई म्हणाल्या तसा इतिहास केला. आणि प्रत्येक मराठी घराला पुन्हा एकदा कविता, शब्द आणि मराठी गाणी या सगळ्यांच्या जवळ तुम्ही नेलत. त्यातही असंच आम्हाला प्रेक्षक म्हणून बघताना नेहमी जाणवलं आहे की एक सहज संवाद आणि बोलता बोलता प्रत्येकाला असं कुठंतरी जाणवून देणं की हे सगळं तुमच्याशी घडतंच आहे किंवा तुमच्याच मनातलं आहे. अशा ह्यानं तो प्रेक्षक तुमच्या कार्यक्रमाशी जोडला गेला. तर हे तुम्ही दोघांनी आधीपासून सगळं ठरवलेलं होतं
किंवा कार्यक्रमाची बांधणी करताना हे एवढं यश त्याला मिळेल असं अपेक्षित होतं का? एक कार्यक्रम करून बघूया म्हणून केला होता, खरंच सांगतो. 3 ऑगस्ट 2003 पहिला एक कार्यक्रम करून तर बघूया, आपलं आता एकत्र थोडंसं काम झालंय, फारात फार काय कोणी येणार नाही, हे माझं वाक्य होतं. कारण हे माझं नेहमीच असतं, काय होईल फारात फार, तर वर्स्ट कम वर्स्ट आपण ज्याला म्हणतो वर्स्ट कम वर्स्ट कोणी येणार नाही, करून बघूया म्हणून आम्ही SM जोशी सभागृहात केला होता. तेव्हा मला वाटतं नक्षत्रांचे देणे चालू होतं, त्यामुळे मी थोडं TV वर दिसत होतो. आणि संदीपची दिवस असे की कोणी माझा नाही, ते गाणं खूप हिट झालं होतं. म्हणजे मलाही ते फार आवडतं, अजूनही आवडतं, कारण ते आपलं गाणं आहे बघा. दिवस असे की कोणी माझा नाही, मी कोणाचा नाही, मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी, अस्तित्वाला 1000 नावे देतो परी नाव ठेवत नाही. मला इतकं आवडलं होतं. मी या सगळ्यांच्या वतीनं एक रिक्वेस्ट करते, हे गाऊनच दाखव ना सगळं. ते अख्खं गाणंच मला इतकं आवडतं ना, सगळी कडवी. म्हणजे आकाशाच्या छत्री खाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो, या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही, दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही, मम म्हणताना आता हसतो थोडे, मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे, या जगण्याला स्वप्नांचाही आता मेघ पालवत नाही, दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही. तर हे त्याचं इतकं हिट झालं होतं गाणं, किंवा एवढंच ना एकटंच जगू, मन तळ्यात मळ्यात. ह्या सगळ्यामुळे लोक तेव्हा आली आणि तो हाऊसफुल झाला पहिला कार्यक्रम. आणि आम्ही दोघेही तसे असे काही खूप हिरिरीने लगेच दुसऱ्या दिवशी मीटिंग करू आणि मग एक असे नाही होत. आपापल्या घरी गेलो, परत महिनाभराने भेटलो असो, करूया करे. अजून एक मजा आली नाही त्या दिवशी म्हणून अजून एक केला ऑक्टोबरमध्ये. आणि मग 4-5 असेच अंतराने गेले. मग कोणीतरी कोल्हापूरून फोन आला की आमच्या इथे कराल का? म्हणलं अरे बापरे, आपल्याला बोलवलं कुठेतरी. असं करत करत आता 1900 कार्यक्रम होतील. आणि अजूनही तसंच आहे की यांनी करायला इथे बोलवलंय, जाऊया का? आता ते सगळीकडे हाऊसफुल चालू आहे. 2 दिवसापूर्वी नाशिकला झाला, आता 2 दिवसांनी पंडित फार्म्सला आहे, अजून एक आता मग सगळ्या देशातही झाले. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, केनियातही हाऊसफुल कार्यक्रम झाला, सिंगापूरमध्येही झाला, आणि US मधल्या आम्ही 42 शहरात कार्यक्रम केले, तिथेही हाऊसफुल होते. आणि मला याचं एकच कारण वाटतं की तो बदलतोय. लोकांना तेच ऐकायला लागत नाहीये. आम्हालाही उत्सुकता असते की आज आपण काय, कारण नवीन केलं जात आहे. नवीन फिल्म केली की ती गाणी येतात, नवीन अल्बम केला ती गाणी येतात. मग म्हणजे ॲक्च्युली शुभंकरपेक्षा आयुष्यावर बोलू की वयाने मोठा आहे. 21 वर्षाचा कार्यक्रम आहे, तो 19 वर्षाचा आहे. आता त्याची गाणी कार्यक्रमात गायली, म्हणजे फरमाईश येते की शुभंकरचं हे गाणं ऐकवा. तर इतका तो काळाचा कार्यक्रम झाला की 21 वर्ष तो चालू आहे. याचं एकच कारण की तो बदलतोय. आणि संदीप नवीन कविता केली की ती ऐकवतो. आणि आम्ही दोघं एकमेकांचे प्रेक्षक होतो पटकन. म्हणजे तो जेव्हा म्हणतो नवीन कविता, तेव्हा मी पटकन आतून प्रेक्षक होतो. किंवा मी नवीन गाणं ऐकायला गेलं की तो प्रेक्षक होतो. त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा एक प्रेक्षक मिळतो, हाऊसफुल प्रेक्षकांच्या पलीकडे. आणि स्टेजवर पण आम्ही असं नाही होत की आपलं गाणं झालं की विड्रॉ होतात लोक. बघा, आपण किती वेळा बघतो की 3 जण कार्यक्रम करत असताना आपलं गाणं झालं की लोक अशी सरकतात मागे, मेंटली पण, की झालं. ते आम्ही नाही होत. आम्ही दुसऱ्याचं पण खूप मन लावून ऐकतो. आणि त्याची मजा येते खूप, कारण आम्ही अगदी एका जनरेशनचं होतो, अगदी एका सालचा जन्म असल्यामुळे रेफरन्सेस खूप सेम आहेत. त्यामुळे आणि दोघंही सारख्या सेन्सिटिव्हिटी कोशंट आमचा फार सारखा आहे. व्यक्ती फार वेगवेगळ्या होतो, पण सेन्सिटिव्हिटी कोशंट एक आहे. त्यामुळे काही कविता इतक्या लागतात, काही ओळी इतक्या लागतात, मग त्या इतरांच्याही लागतात. म्हणजे आता मला मिळाली तर तुम्हाला मी शंकर वैद्यांची एक कविता ऐकवतो, जी आम्हाला एकत्र आम्ही खूप वेळेला एन्जॉय करतो. तुम्हाला जायचं असेल की सांगा, मी संपवतो. आपली कुकरची वेळ.
सलील कविता जोपर्यंत शोधतोय तोपर्यंत मी एक तुम्हाला रिक्वेस्ट अशी करीन की जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि ते विचारायचे असतील सलीलला तर ते तुम्ही लिहून द्या किंवा तुम्ही तिथून विचारलेत तरी चालतील. एक तुम्हाला ही याच्यासाठी ऐकवतो, आईवरची किती सुंदर कविता आहे बघा. आईच्या जवळ जगण्यासारखे आहे काहीतरी, आईच्या जवळ जगण्यासारखे आहे काहीतरी. प्रत्येक सकाळचा सूर्य अजून तिला नवा दिसतो. नव्या उत्साहाने कामांसाठी तिची नजर फिरते घरभर या वयातही. घरात हे आहे ते नाहीचा विचार तिने केलेला असतो अगोदरच आदल्या रात्री. आणि किती सुंदर ओळे बघा ही. तिने भिजत घातलेल्या मटकीला मोड आलेले असतात तिला हवे तेव्हा. पुढच्या सणांच्या रांगेवर तिची नजर बारीक अनेक बेतांसह. अजून तुळशीची रोपेनी फुलझाडे लावण्याचा तिचा उत्साह अमाप. सुकलेल्या झाडांसाठी तिची अखंड हळहळ चालू. नातवंडा पतवंडांसह सर्वांच्या आठवणींच्या पणत्यांची आरास असते रचलेली तिच्या मनात. धीर सोडून कसं चालेल या वाक्याचे पालुपद तिच्या मुखात अखंड. तिचे झाडणे निसणे चालू असतानाही कळते की नको ते किती सफाईने बाहेर काढून टाकते ती. दृष्टी मंद झाली आहे तरी. ती डोळे मिटून हात जोडून देवापुढे बसते तेव्हा सारे आयुष्यच घेतलेले असते तिने उंजळीत. या तुलनेने मी किती विस्कळीत हताश. दिवस उगवला आहे म्हणून कसा तरी बळेबळे ढकलीत जगणारा. आईच्या ठेवणीत मात्र आहेत अजून अनेक फुलझाडांच्या बिया. जरा बरे वाटताच पुढच्या पावसाळ्यात लावण्यासाठी तिने जपलेल्या. देवा माझे आयुष्यही तिला दे रे. किती गोड आहे पहा. आता हे आम्ही प्रवासात काय करतो तर आम्ही हे ऐकवतो एकमेकांना. किंवा एखादं काहीतरी गुलजार की काय लिहिलंय बघ, एखादं काहीतरी गालिब. आता ह्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी असल्यामुळे आयुष्यावर बोलू काही चालू राहील. 30-25 गाणी की चला सुरुवात यांनी करतायत एंड यांनी करतायत तिथे ते असं होत नाही. कार्यक्रमाचा शेवट कधी धमाल गाण्यावर होतो, कधी खूप इमोशनल होतो, कधी अंगाईवर होतो, कधी कव्वालीवर होतो. आज शेवट कशावर करायचा माहिती नाही. पहिलं गाणं आयुष्यावर बोलू काही गाऊया आणि मग बघूया असे आम्ही बसतो. आणि मला देवाच्या कृपेने मी केलेली सगळीच गाणी हार्डडिस्कमध्ये पाठ असल्यामुळे मला असं नाही होत की ती वही आणली नाही आहे ही आणली नाही. काय गाऊ सांगा असं म्हणलं की सुरू करता येतं. ही एक देवाची अजून एक कृपा आहे. त्याच्यामुळे तो कार्यक्रम सतत बदलत राहतो. कारण जर वही वगैरे प्रश्न असताना तर तो एक ब्रेक येतो. मग थांबा हां शी मजाच जाते सगळे. फरमाईश आल्याला गाणं सुरू करता यायला पाहिजे. आणि ते पण एक कंडिशनिंग असतं. आणि म्हणजे सुधीर मोघेंनी माझ्या बाबतीत एक फार चांगला शब्द वापरला होता की तुझं पाठांतर नाही आहे तुझं स्मरण आहे असं ते म्हणले होते. ते मला खूप लक्षात आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट पण लक्षात राहण्यासारखे देतात काही जण. तसं सुधीर मोघे मला म्हणले होते की तुझं स्मरण आहे रे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं काय फरक आहे. ते म्हणले असं नाही म्हणजे तुला माझा वाढदिवस किंवा आपण भेटल्यानंतर काय बोलायचं हे तू पाठ करतोस का. ते स्मरणात असतं ना की हा माणूस भेटल्यावर हेच रेफरन्स येणार. आत्ता मला डॉक्टर आपटे भेटल्यानंतर मी त्यांना खटकन म्हणलं की 92 साली तुम्ही आमचं क्लिनिक घेतलं होतं जहांगीर हॉस्पिटलमध्ये. आणि मला आठवतंय अजूनही त्यांचा असं करिश्मा तेव्हापासूनचा आहे. म्हणजे हा ते आले की सगळे आले मला ते जे होतं ते मला अजूनही आठवतं. आता ह्याच्यासाठी मला हे पाठ केलेलं नव्हतं ना. मला माहिती नव्हतं या कार्यक्रमाला ते आज इथे येणार आहेत. पण ते दिसल्या मला ते आठवलं. तसं गाणं आठवतं. कारण ते रेफरन्सेस असतात की याच्यानंतर पुढचं कडवं हेच येणार. आणि फक्त माझे नाही मला हृदयनाथजींची पण सगळी लक्षात राहतात. कारण त्या कविता चांगल्या आहेत. त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत म्हणून लक्षात राहतात. असंही आहे. तर म्हणून आयुष्यावर बोलू काही मला असं वाटतं की तो जोपर्यंत बदलतोय तोपर्यंत तो चालू राहील. ते टायर असताना लहान मुलं खेळतात ते जोपर्यंत काठी मारत राहतात तोपर्यंत टायर पुढे जातं. ज्या क्षणाला काठी थांबते ते गोल गोल फिरतं आणि नंतर ते पडतं. मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराचं सेम होतं. काठी मारायची थांबली की गोल गोल फिरतात लोक एकाच विषयावर आणि नंतर ते थांबतात. आयुष्यावर बघत असताना किंवा इतरही तुझ्याशी गप्पा मारताना या पिढीच्या
सगळ्या कलाकारांमध्ये मला असं वाटतं की तू भाग्यवान असं आहेस की तुला सगळ्या ज्येष्ठ कलाकारांच्या सहवास मिळाला, त्यांच्याबरोबर थोडं ना थोडं काम करायला मिळालं. आणि हे करत असताना तुझ्यातला विनय असेल तो त्यांनी अजून त्यांच्या आशीर्वादाने तो जपलायस. आणि असं करत तू लता दीदींचं गाणं म्हणजे तू गाणं केलंस आणि ते दीदींनी गायलं. तर हाही आम्हा सगळ्यांसाठी खूपच अभिमानाचा असा क्षण आहे. आणि ते तुला कसं तुझ्यापर्यंत आलं म्हणजे? नाही, मी मगाशी म्हटलं तसं चॉईसनी खूप फरक पडतो. तुम्ही काय करत असता, तुम्ही काय बोलता, तुम्ही कुठली गाणी करता. कारण दीदी माझ्यासाठी परमेश्वर आहेत, होत्या असं मी म्हणणार नाही, आहेत. मी अजूनही त्यांचं रोज त्यांची गाणी ऐकतो आणि अजूनही मी तितकाच भारावला जातो. एक कुठलंही गाणं, आणि माझ्या ड्रायव्हरला विचारतो मी पुणे ते मुंबई एकच गाणं ऐकतो. मी ठरवतो घरनं निघताना की आज हे ऐकायचं, आणि एकच गाणं 3.5-4 मिनिटाचं मी पुणे टू मुंबई ऐकतो. कारण माझं असं म्हणणं की दीदींच्या तुम्ही एक गाणं इतक्या वेळा ऐकलं तरी तुम्हाला दरवेळी असं वाटतं की बापरे हे असं कसं गायलंय. तर त्यांच्यावर माझी इतकी भक्ती अजूनही आहे. पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की हा योग येईल. ते केवळ गाण्यामुळे घडतं कधी कधी, की मी ते आता विसाव्याचे क्षण एका कार्यक्रमात गायलं हृदयनाथजींबरोबर असताना, आणि ते मला असं म्हटले की अप्रतिम रचना, दीदीच्या आवाजात किती छान वाटेल नाही. आणि आय जस्ट टूक इट एज अ प्लेन कॉम्प्लिमेंट की ते म्हणतात दीदीच्या आवाजात छान वाटेल, हीच किती मोठी गोष्ट आहे. तर मी आपला हसलो, नमस्कार केला, आणि ते ठाण्याला कार्यक्रम होता गडकरीला, ते मुंबईला गेले, मी पुण्याला आलो. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी दीदींचा फोन आला की काल मला असं बाळणी हे तुमची बोरकरांची केलेली रचना थोडीशी ऐकवली, आणि तुम्ही कधी येता रिहर्सलला सांगा, आपण ते गाणं करूया. कारण मी इतके कवी गायले, बोरकर माझे गायचे राहिलेत. गोव्याचे बोरकर, आम्ही पण गोव्याचे, पण बोरकर राहिले, काहीतरी होत गेलं, आणि तर हे आपण करूया. आता हे कारण लता दीदींसारख्या व्यक्तीचं दाराला कडी फक्त एका बाजूला असते. ते हँडल तिकडनं उघडणारं होतं, इकडनं नाही. ते या बाजूने कोणीच उघडू शकलं नाही. ते त्यांनी उघडलं तर ते दार उघडायचं. तसं ते त्यांनी उघडलं, त्यांना गावंसं वाटलं म्हणून त्या गायल्या. आणि हे माझ्यासाठी फारच मोठा भाग्ययोग होता की त्यांच्याबरोबर रिहर्सल्स करणं, त्यांच्या शेजारी बसून असा आवाज ऐकणं, ह्या डिस्टन्सवरनं रिहर्सल्स करणं. कारण त्याच्या आहेत की रिहर्सल्स शिवाय त्या कधी गायल्या नाहीत. त्यामुळे भरपूर रिहर्सल्स, रेकॉर्डिंगला भरपूर गप्पा. त्यामुळे आत्ताच मला फार गोड प्रसंग होता. नॅशनल अवॉर्डला आमच्या गप्पा झाल्या, तर श्रेयाचा काहीतरी 7वा बितवा होता, श्रेया घोषालचा नॅशनल अवॉर्ड. तर ती मला म्हटली, अरे सलील जी आपको डायरेक्टर ॲज अ डायरेक्टर नॅशनल अवॉर्ड मिला, आई एम सो हॅपी, म्यूजिक का तो आपको आज ना कल मिल जाएगा. तर मी म्हटलं मी खरं सांगू का तिला, म्हटलं लता दीदी ने गाना गाया ना, अब नॅशनल अवॉर्ड भी कम है. म्युझिकसाठी ह्याच्या इतकी मोठी गोष्ट मला दुसरी वाटत नाही. त्यांनी हार्मोनियमच्या पलीकडे त्या बसल्यात, ह्याच्या इतका मोठा प्रसंग भारतात कुठल्याही संगीतातल्या माणसासाठी येईल असं मला वाटत नाही. सो तो एक मोठा योग होता. आणि ते काय म्हणे आपण आपल्या आईवडिलांचं, आजी आजोबांचं, आपल्या सगळ्या शिक्षकांचं पुण्य असतं, ते कधी कधी एकाच्या पाठी लागतं, तसं ते लागलेलं असावं. असं बाकी पण म्हणून तुम्ही म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे तरी की पालखीत कोण आहे आणि पालखी उचलली कोणी. म्हणजे आपण वारीत आहोत म्हणून आपणही आपल्याला पालखीत बसले असं समजायला लागणं हे चुकीचं असतं. ते एक गाणं गायल्या, पण तरी शेवटी पालखीत ते आणि आपण वारकरी हे आपण लक्षात ठेवायलाच लागतं. आणि ते लक्षात ठेवलं तरच आपलं पुढचं गाणं होतं. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, आता
विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी सुखे गोवित ओवित, सुखे गोवित ओवित, त्याची ओढितो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण. कधी कधी काही काही गाण्याच्या फार विचित्र आठवणी असतात. हे गाणं त्या दिवशी पूर्ण वेळ शिवाजी पार्कवर लावलं होतं. त्यांच्या पूर्ण अंत्यविधीच्या वेळी हे गाणं आणि अखेरचा हा तुला दंड होता असं ऑल्टरनेट लावली होती. त्यामुळे मला त्याच्यानंतर वर्षभर हे मी गाणं गाऊच शकायचो नाही. हे गायलं की मला व्हिज्युअल तेच सारखं दिसत होतं. तर बघा किती विचित्र योग असतो. म्हणजे ते विसाव्याचे क्षण ते तिथे ज्याला लावावं असं वाटलं तिथे त्यांनी लावलं होतं. पण त्यांनी आता जसा गायला ना, आणि आमची आतावर खूप छान गप्पा झाल्या होत्या. त्यांनी तो गायला आता, तर मी म्हटलं की काय सुंदर शब्द आहे ना मराठीत. आता आपण म्हणतो नाही आता नाही येतं मी, झालं आता नको बोलवू मला. आताला की खूप हिस्ट्री आहे बघा. मोठा भूतकाळ असतो आता शब्दाला. आत्ताला नाही, आताला. आताशा आपण म्हणतो ना, आताशा असे मला काय होते, कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते. तर आजकाल तर आता तर दिदी इतकं पटकन म्हणल्या असा एक आता मी गायले होते 40 वर्षापूर्वी. कुठला सांगा. आणि मला एरवी मला फार पटापटा गोष्टी आठवतात, पण त्यांच्यासमोर मला काहीच आठवायचं नाही. कारण मी खरंच माझा एकदम एक असं मॉन्टेसरीतला मुलगाच व्हायचा त्यांच्यासमोर. तर मी म्हणलं की कुठला आता. त्या म्हणल्या आता विश्वात्मके देवे. कारण अगेन तो पण ज्ञानेश्वरांचा कन्क्लुजनचा आता आहे की सगळं पाहिलं, सगळं झालं, आता विश्वात्मके देवे. तर आता ह्याच्यावर गप्पा होणं किती किती छान आहे बघा. नाही तर कोण आता चर्चा करणार. एखाद्या असं मी म्हणलं कोण अशी चर्चा करणार. पण मी आत्ता एक गाणं रेकॉर्ड केलं. इथे तुम्ही अनेक लोक इथे मोठे मोठे अचिव्हर्स आहात म्हणून तुम्हाला सांगतो. सुनिधी चौहाननी आत्ता माझं एक गाणं गायलं आहे की प्रतिभा किंवा टॅलेंट, म्हणजे आपल्याकडे खूप टॅलेंट असतं एखाद्याकडे, पण तो ते वापरतो कसं. तर तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पडता है. की तू सहज सांगतोस रे की एक गाणं कर, इतकं सोपं नाही आहे. ही पण एक बाजू होती. आणि दुसरी तो माणूस जर मस्ती केली त्यांनी तर काय होतं, तर त्या प्रतिभेला किती जपावं लागतं. तर वावा के मैखाने में दूध घर लेकर आना पडता है. लोक क्या बात आहे म्हणत असताना त्या प्रतिभेला परत बाळासारखं जपून त्या गर्दीतून टोपडं घालून घरी न्यायला लागतं की नको रे बाळा, तू नको लक्ष देऊ तिकडे. तर हे गाणं रेकॉर्ड करायच्या आदल्या रात्री मला सुनिधी चौहाननी फोन केला की सलील जी एक बार मुझे बताइए कि ये कंपोज करते हुए आपके दिमाग में क्या था. तो वो दिमाग में रख के मैं सोती हूँ तो कल अच्छा गाऊंगी. मतलब मुझे यही था कि पहला दिन जो था, पहिला गाणं, पहिला परफॉर्मन्स, तिथे तुम्ही किती इनोसंट असता, त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. तिथे तुम्ही फार गोड असता. कारण तुम्हाला काही कॅल्क्युलेशन नसतं, कोणाच्या पुढे जायचं नसतं, कुठला पुरस्कार मिळवायचा नसता. मज्जा म्हणून गायची असते. त्या मज्जा म्हणून गाणाऱ्या माणसाला तुम्हाला उत्तर द्यायला लागतं. कारण तो सारखा तुम्हाला असा अर्ध्या रात्री काय रे काय चाललंय. आणि हे सगळे मोठे कवी सारखं एकसारखं लिहितात. कारण हेच आरती प्रभूंनी लिहिलं, ती येते आणि क जाते, येताना कळ्या आणते जाताना फुले मागते. प्रतिभेविषयीचं गाणं आहे की कळ्या घेऊन येते आणि म्हणते की चल फुले करून देतोयस का निघू, दुसरे आहेत खूप तुझ्याकडे, तुला स्पेशल काहीतरी दिलं आहे, तू करणार आहेस कमी निघू. हे एकीकडे हे पण झालं, एकीकडे ते पण. आणि हे सगळं फार एकसारखं आहे. संदीप खरेची फार चांगली कविता आहे की एकाच घरात राहायचो पूर्वी दोघे, मी आणि माझा आवाज, आता तो वेगळ्या घरात राहतो, मी वेगळ्या घरात. तर ते असं आहे ना की ती प्रतिभा तुम्ही जर थोडी जरी मस्ती केली ती वेगळ्या घरात राहायला जाते. फार चांगली कविता आहे त्याची. त्याच्यात एक ओळ आहे की शेवटी एका टाळ्यांच्या प्रदर्शनात आमचे फाटलेच. मी म्हणलं मला महान वाटतंय, तो म्हणला मला वाटलेच, आणि गेलाच तो. दूर कुठे नाही, माझ्याच आत खोल खोल, तिथे बांधून घर म्हणाला हा आता इथे येऊन बोल.
आता कुठल्याही सोहळ्याला त्याला बोलवायला भीती वाटते की तो येईल न येईल. आता भीती वाटते की लोकांना कळेल की मी म्हणजे माझा आवाज नव्हे आणि माझा आवाज म्हणजे मी नाही. अशी ती कविता आहे. तर ती हे सगळं एकसारखं आहे बघा, एकसंध आहे प्रतिभेविषयीचं. तर दीदींच्या बरोबर किंवा हृदयनाथजींकडनं एक एक ओळ अशी मिळाली गप्पा मारताना की जे हृदयनाथजींचं गाणं आहे ना, तो बोल मंद हळवासा, तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला, भय इथले संपत नाही. ते एवढं सगळं करून भीती काही जात नाही. अशी ग्रेसची कविता आहे की तो बोलमंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, की इतकं छान बोलले होते. कोण असतील, गुरु असतील, वडील असतील, आई असेल, मित्र असेल, की त्या बोलण्याने माझं आयुष्य स्पर्शलं, पण भय इथले संपत नाही. तरी भीती वाटतेच. अशी ती कविता आहे की सगळं हे केलं ते केलं पण भीती जात नाही आपली. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना पुन्हा एकदा तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील? प्रश्न म्हणते ती, फरमाईशी नाही. कारण मध्यंतरी काय झालं, असंच एक ऑडियन्स आणि मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं तुम्हाला काही प्रश्न आहेत का. हो मला एक प्रश्न आहे की तुम्ही हे गाऊ शकाल का. दुसरं मलाही एक प्रश्न की तुम्ही गाऊ शकाल का. म्हटलं शकाल का म्हणजे प्रश्नच नाही आहे हा. असा प्रश्न नाहीये. हृदयनाथजींनी तुम्हाला जे एक छान पुस्तक दिलं ज्याचा उल्लेख तुम्ही एका मुलाखतीत केलाय, संत चोखामेळ्यांच्या रचना, त्यातली एखादी भावलेली सिंपल गोष्टी ज्या आयुष्यात असतात ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असतो, अशातली एखादी प्लीज. त्याच्यातली किस्सा सांगू एखादा. हृदयनाथजींसाठी माझं म्हणजे दोन लोकांनी ना माझ्यावर खूप वडिलांसारखं, वडील मुलावर करतात तसं प्रेम केलं. एक सुधीर मोघे आणि दुसरे हृदयनाथजी. एका कार्यक्रमात त्यांनी हे गायलं, उस डोंगा परिरस नवे डोंगा, कारे भुललासी वरली रंगा, उस डोंगा परिरस नवे डोंगा. आणि ते इतकं, तर मी इतकं भारावून जाऊन ऐकत होतो. आणि मी त्यांना म्हटलं की चोखामेळा करायला पाहिजे नाही अजून कॉम्पोज. तर ते म्हटले करा ना तुम्ही. आणि मग मी 4 दिवसांनी अप्पाळवन चौकात गेलो, मग मुंबईला. मग मी काही लोकांना फोन केले की मला चोखामेळ्याचं पुस्तक मिळेल का मिळेल का मिळेल का. ते मला काही मिळालं नाही. मग त्याच्यानंतरच्या कार्यक्रमात मी त्यांना म्हटलं की मी चोखामेळा नाही मिळालं पुस्तक. ते तेव्हा काहीच बोलले नाहीत. त्याच्यानंतर एक महिनाभरानी ते आमच्या घरात बिल्डिंगच्या खाली, इथेच म्हणजे मी राहतो अगदी खाली, येऊन त्यांनी मला फोन केला. डॉक्टर, ते एकच व्यक्ती जे मला डॉक्टर म्हणतात, डॉक्टर जरा खाली येता का. तर मी खाली गेलो. म्हटलं चला ना वर. ते म्हणले नाही आत्ता मी गडबडीत आहे, पण तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. चोखामेळ्याचे अभंग सही करून, छान सलील कुलकर्णी यास चोखामेळ्याचे अभंग पावले, सही करून त्यांनी ते दिलं आणि ते गेले. सो हे जे नातं असतं ना, 2 संगीतकारांमधलं, 2 आस्वादकांमधलं आणि 2 पिढ्यांमधल्या 2 माणसांचं, ते फार फार सुंदर असतं. आणि असे क्षण मी खूप अनुभवले त्यांच्याबरोबर किंवा सुधीर मोघेंबरोबर. मोघेंच्या बाबतीतलं तर इथे तुम्ही तर अनेक डॉक्टर्स आहेत म्हणून सांगतो. ते ICU मध्ये जेव्हा होते त्यांचं स्पीच गेलं होतं, हेमिप्लेजिया आणि स्पीच गेलं होतं त्यांचं. तर मी त्यांना रोज भेटायला जायचो आणि त्या काळात रोज मी त्यांना तासभर त्यांची आवडती गाणी यूट्यूबवर ऐकवायचो. स्पीच गेल्यानंतरही आपल्याला ऐकायला काय आवडेल हे कळणारा माणूस आपल्या आयुष्यात हवा, हे त्या दिवशी मला कळलं. की मी न सांगता मला आत्ता काय ऐकायचंय हे कळणारा माणूस आपल्या आयुष्यात पाहिजे. आता कोण ऐकवणार चांगलं, अशी भीती वाटली क्षणभर. पण त्यांना, आणि तिथे पण ते
त्यांच्या हाताने खुणा बिणा चालल्या होत्या. आणि तिथे मी त्यांना मी तुम्हाला नुसता मुखडा ऐकवतो एखादा, फार अप्रतिम मुखडा आहे. तुम अगर रूठ न जाओ तो मैं एक बात कहूं, मुद्दतों मैंने जिसे दिल में संभाले रखा, कभी पलकों कभी होठों पे सजाए रखा, कितनी ही बार तो जज्बात के तूफान उठे, फिर भी जिस बात को सीने में दबाए रखा, अब अगर रूठ न जाओ तो मैं वो बात कहूं. हे गाणं तुम्ही ऐकलेलं नसणार कुठे, शक्यच नाही, कारण हे रिलीज झालं नाही. हे दीदींनी गायलेलं जयदेवजींचं गाणं आहे 1950s मधलं. हे कधी रिलीज झालं नाही. हे फार कमी लोकांना दीदींकडनं ऐकता आलं, त्याच्यापैकी मी एक भाग्यवान आहे. तर हे गाणं मी सुधीर मोघेंना तिथे ICU मध्ये ऐकवलं. मुखडा सुरू झाल्यावर जे अस्पष्ट बोलत होते मदन मोहन, मी काहीच बोललो नाही. पण बघा माणसाचा अभ्यास कसा असतो. अंतरा सुरू झाल्यावर ते म्हणले जयदेव, याला म्हणतात अभ्यास. कॉम्पोजिशन ऐकून हे ओळखणं की मदन मोहन आणि जयदेव म्हणजे लिटरली देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस इतकाच फरक आहे. इतकं तुम्हाला कळायला लागते चव, कारण ते दोघंही कॉम्पोजर मोठे, दोघंही मेलडी बेस्ड करणारे, पण दोघांच्यात फरक होता लयकारीमध्ये थोडा, तो त्यांनी बरोबर ओळखला. आता ह्या गाण्याची आठवण आहे म्हणून अजून एक फक्त ह्या गाण्याची आठवण सांगतो. 27 सप्टेंबरला रात्री मी मुंबईला माझ्या मामाकडे होतो आणि सारेगामाचं शूटिंग होतं आणि 11:15 वगैरे वाजले होते. तर हृदयनाथजींचा फोन आला, कसे आहेत डॉक्टर? म्हणजे ठीक आहे, उद्या शूटिंग आहे म्हणून मुंबईतच आहे. अरे वा, ते तुम्ही दीदीचं गाणं गाता जयदेवचं, ते जरा ऐकवता का? तर मी म्हटलं हो. आणि मला हे इतकी माझी लिंक नाही लागली की 12ला 5 कमी आहेत आपण गाणं चालू केलंय तेव्हा. आणि दीदींचा वाढदिवस 28 सप्टेंबर. तर ते दीदींना ऐकवत होते स्पीकर फोनवर. हे बरं झालं मला नंतर कळलं, नाही तर मी गाऊ शकलो नसतो. गाणं झाल्यानंतर मला फक्त दीदींचं एक वा एवढंच ऐकू आलं. आणि मग हृदयनाथजी म्हटले काय नाही, दीदीला विश करायला मी म्हटलं की तुम्ही छान हे गाणं गा, आता तुम्हाला शुभेच्छा द्यायचं असेल तर द्या वगैरे. ते हे गाणं असंही मला गाता आलं कधीतरी फोनवर की दीदी ऐकतायत, असा योग असतो. पण हे आणि किती अप्रतिम लिहिलेलं आहे बघा. त्याच्या कवीचं नाव पण माहिती नाही, बहुतेक इतके चांगले शब्द आहेत म्हणजे बहुतेक साहिरच असणार. पण मुद्दतों मैंने जिसे दिल में संभाले रखा, कभी पलकों कभी होठों पे सजाए रखा, कितनी बार तो जज्बात के तूफान उठे, फिर भी जिस बात को सीने में दबाए रखा, तुम अगर रूठ न जाओ तो मैं वो बात कहूं. एक तर एका लाईनीतच सिक्सर आहे, तुम अगर रूठ न जाओ तो मैं एक बात कहूं. कधी कधी ना एका लाईनीतच माणूस कविता संपवून टाकतो, म्हणजे एकच बॉक्स कडक. तसं ते आहे की तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं. खरं तर कविता झाली, गुलजारजींनी पहिल्या बॉलला सिक्सर मारली, मॅच संपली. पुढचं इलॅबोरेशन उगीच एखादी सिंगल काढली 2 मिनिट. खरं एका ओळीतच की काय बघा, तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं. म्हणजे मी वैतागलो नाहीये, पण वाय मी यार, मला कशाला असं करते सारखं, मला कशाला त्रास. हे एक तर ही कविता अप्रिसिएशन मला असं डोक्यात आहे की ह्याचा एखादं यूट्यूब सिरीज करावी, फक्त अप्रिसिएशन की हे ऐका हे छान आहे, अशी एखादी सिरीज करायला पाहिजे किंवा एखादा कार्यक्रमच करायला पाहिजे असं मला वाटतं खरं तर कधी कधी. कारण आपल्या इथे आता लोकांना थोडं मान वळवून दाखवायला लागतं की अरे तिकडे बघ ना किती सुंदर आहे. नाही तर काय होतं, सतत जे आपल्याला कानावर पडतं तेच छान आहे असं वाटायला लागतं. आणि तुम्हाला एक शेवटची फक्त गोष्ट सांगतो, माझ्या एका पुस्तकातली गोष्ट आहे. तुम्ही इकडे अनुभवी लोक आहात, तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला हे सांगायला पाहिजे की काय ऐका, नाही तर काय होईल त्याची ती गोष्ट आहे. की एकदा जंगलातले सगळे प्राणी आणि पक्षी फेसबुकवर रजिस्टर करतात. ते म्हणतात माणसं सगळी आहेत सोशल मीडियावर, तर आम्ही का नाही. आणि मग ते सगळे आपापले पोस्ट टाकायला सुरुवात करतात. हरिण असं स्लो मोशनचा व्हिडिओ टाकतो, पोपट ऑडिओ क्लिप टाकतो वगैरे, त्यांचं चालू होतं.
कोल्हा आणि लांडग्याच्या पेजला काही फॉलोअर्स मिळत नाहीत, म्हणून ते म्हणतात काहीतरी वेगळं करूया. ते वाघाला सिंहाला वगैरे विचारलं जातं तर ते काही बिग गलत नाही, म्हणत आम्ही येणारच नाही. शेवटी ते एका मांजराच्या पावलाचे ठसे उमटवत एक कागदावर आणि त्याची पोस्ट टाकतात की नवीन जातीचा वाघ येतोय. आणि त्याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळायला लागतो, कारण त्याच्यात वाघ शब्द असतो. आणि इतका रिस्पॉन्स मिळतो की त्याचं काही न ऐकता ओरडणं त्या बोक्याला त्या वर्षीचा किंग ऑफ डरकाळी पुरस्कार मिळतो. याच्यातलं शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे की पुरस्कार मिळाल्याचं दुःख नाहीये, पण भीती याची आहे की पुढच्या पिढीतली पिल्लं आता बोक्याच्या ओरडण्याला डरकाळी म्हणू लागतील की काय. तर चांगलं म्हणजे काय, आता आजकाल काय होतं, लेजंड, ज्येष्ठ, सुप्रसिद्ध हे शब्द इतके धपाधप वापरले जातात ना. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा, जरा तर होऊ दे काहीतरी. तर तुम्ही तुमच्या नातवंडांना, मुलांना हे सांगायला पाहिजे की लग जा गले हे दीदींनी गायलेलं गाणं आहे. मैं तो हमको मिली है आज, ही आहे. आत्ताचे जे लोक ते लग जा गले हे वगैरे जे गातात ना, ते नव्हे. कव्हर्स गाऊ नयेत अशा मताचा मी नाही, गावीत. आपण मूळ प्रत दाखवावी मुलांना, या मताचा मी आहे. माझा मुलगा गाणार आहे म्हणून मी त्याला सारखं सांगतो हे ऐक, हे ओरिजिनल आहे. तो एल्विस पण गातो, बीटल्स पण गातो, म्हणून मला फार बरं वाटतं की तो सगळं ओरिजिनल गातोय. पण कोणाचं तरी काहीतरी ऐकून त्याला महान म्हणायला लागायचा आत्ताचा काळ आहे, जो आधीच्या पिढीने सांभाळला पाहिजे. ही एक जबाबदारी आहे असं मला वाटतं की पुढच्या पिढीला, मुलांना, नातवंडांना जसं आपण हे सांगतो की अरे हे फार मोठे काका आहे तर नमस्कार कर, त्याचं लॉजिक पण दिलं पाहिजे मुलांना की का नमस्कार कर. तसं हे गाणं का ऐक याचं लॉजिक दिलं पाहिजे. हे पुस्तक का वाच, चांगलं आहे हे, यांनी तुला काहीतरी मिळेल, हे गाणं ऐकलंस तर तू काहीतरी शिकशील. आणि हे चांगलं नको म्हणू नये तर मग ते किंग ऑफ डरकाळी होणार त्यांचं. तर असं हां बोला. मी अनेक गोष्टींना चाली वगैरे दिलेल्या आहेत. संस्कृतच्या वाट्याला कधी गेलायत का, कधी स्तोत्र वगैरे तुमच्याकडनं झालेत का, आणि झाली तर मला अतिशय आवडेल, कारण मी हार्डकोअर संस्कृतचे आहे. तुमच्याकडनं काहीतरी संस्कृतमध्येही व्हावं. मला खूप आवडेल. मी स्तोत्र खूप केली. मी तुम्हाला सांगतो काय केलं. नाही गंमत म्हणून सांगतो की तुम्हाला मजा येईल. मी भीमरूपी केलं होतं चित्रपटासाठी. हां, आणि भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका भीमरूपी महारुद्रा. हे गाणं केल्यानंतर मला असं वाटलं की याच्यात काहीतरी आत्ताच्या शाळा कॉलेजमधल्या मुलांना पटकन कळेल अशा ओळी पण पाहिजेत. म्हणून मी एका कवी, आमचा मित्र समीर सामंत, त्याला म्हटलं की लिहितोस का. तो म्हटलं काय पाहिजे. म्हटलं हनुमानाचे रेफरन्सेस सगळे यायला पाहिजेत, पण विषय आत्तासाठी पाहिजे. तर बघा किती गोड लिहिले त्यांनी. विश्वासाची संजीवनी दे, दूर होऊ दे शंका, द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका. तू शुद्ध भाव दे, भक्ती दे, अन्याय हारण्या शक्ती दे, दुष्ट वृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला. हे केलं. किंवा मी असं ठरवलंय की दर 2 महिन्यांनी एक समर्थांची रचना करायची. तर आत्ताच शुभंकरच्या आवाजात तुम्ही जरूर यूट्यूबवर ऐका. संसार संगे बहुशीणलो मी, कृपा करी रे रघुनाथ स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. हे आत्ता श्रीराम स्तुती केली. आणि आता मी करुणाष्टक त्याच्या आवाजात रेकॉर्ड करतोय. आणि करुणाष्टकाची पण फार सुंदर चाल आहे. ती माझी नाही आहे, आत्ता सगळ्या ऐकवल्या त्या माझ्या चाली आहेत. सुधीर मोघेंनी फार सुंदर कॉम्पोज केलं होतं, पण ते कुठे अवेलेबल नाही आहे. करुणाष्टक.
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धावाता. इतकी अप्रतिम चाल आहे, करुणा चालित आहे म्हणून ते पण रेकॉर्ड करतोय. तर तुम्ही फार चांगली आठवण केलीत, कारण हे करायला पाहिजे. रामदास स्वामींचं विशेषतः मला असं वाटतं की आपल्या देशात जे महाकवी होऊन गेले त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे समर्थ रामदास, आणि दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. या दोघांच्या रचना अजून व्हायला हव्यात असं मला मनापासून वाटतं. बोला ना. गीतकार आणि गीतकार यांच्यामध्ये काही ठिकाणी मतभेद होतात. आपण बाळासाहेबांच्या तोंडून आपण किस्सा ऐकला सुरेश भटांचा आणि त्यांचा, जुन्याचं नाव ऐकली तर माझ्या यावेळेच्या संगीतबद्ध जेव्हा ते होत होतं त्या प्रोसेसमध्ये संदीपचं आणि तुमचं कधी असं कुठल्या गीताबाबतीत मतभेद झाला आहे का की त्यांना हवं ते कसं असावं, तुम्हाला हवं ते त्यांना अभिप्रेत नसावं, असं कुठं झालंय? आता बघा, आमची दोघांची एकत्र 350 तरी गाणी आहेत, पण अजून खरंच नाही झालं कधी, म्हणजे वाद नाही झाला. कधी कधी असं झालं की ह्याच्यात इतकी वाद्य नको रे वापरू. एक कवी म्हणून त्यांनी मला हे सांगितलं की हे सिम्पल ठेव, एकदम नुसता गा एकतारीवर, म्हणजे त्यात खूप ट्रॅक आणि खूप यानी ती कविता किंवा तुझी चाल निसटून जाईल असं सजेशन्स आल्या. किंवा हे अनेकदा त्याच्याकडनं ते की हे दुसऱ्या कोणाला गायला देऊ नको हा प्लीज, रेकॉर्डिंगच्या वेळी हे तूच गा, हे कोणाला देऊ नको. याच्याकडून त्याला असं वाटत असतं की शब्द तसा मी समजून गातोय तसा तो गायक गाईल की नाही. असे मतभेद झाले की तो हे तर अजूनही तो काही काही गाण्याच्या बाबतीत म्हणतो हे तू या माणसाला उगीच दिलं, तो बघ कसा गायला आहे शब्द. तर शब्दाविषयी नॅचरली कवी खूप हे असतो सेन्सिटिव्ह. तर असं कधी कधी असं झालं आहे, कास्टिंगविषयी झालं आहे. पण चाल मला ही अपेक्षित नव्हती, किंवा माझ्या चालीवर त्यांनी खूप लिहिलं आहे, काय खूप गाणी आहेत, पण मला असं कधीच नाही झालं. वेळ लावलेला आहे कधी कधी मी पण किंवा त्यांनी पण की नाही सुचत आहे, तर महिना घेतला आहे, दीड महिना घेतला आहे, पण असं नाही झालं, मतभेद नाही झाले, कधीच नाही झाले. तुम्ही काहीतरी कोणीतरी बोलत होता, कॅन्सल केला त्यांनी, यातच मिळालं असेल. नाही राहू दे म्हटलं, काय एवढं काय असं असतं ना कधी, नाही राहू देत. हां हे विचारायचं होतं की आजकाल ऑटोट्यून नावाचा एक डिव्हाइस आहे ज्यावरून कोणी नवखा सिंगर जरी असेल ना तरी त्याचा आवाज तो 5 मिनिटांमध्ये त्यावर सगळं ऑटोट्यून वरती सगळं मॅनेज करू शकतो. आणि अजून एक आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एखादा म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल कोणी म्हणजे अगदी मी जरी बोलतोय माझा थोड्या आवाजाचा सॅम्पल घेतलं त्यावरून एखादं जुनं गाणं आहे ते प्रॉपर त्या टोनमध्ये म्हणजे एकदम अगदी सुरेख आवाजामध्ये पण म्हणजे एखाद्या बेसूर आवाजाचा पण सुरेख आवाज करून सुद्धा आता गाणं तयार करता येऊ शकतं. ते यावरती तुमची काय भूमिका आहे? नाही, आता ऑटोट्यून ह्या गाण्याला लावलंय हे संगीतातला म्हणजे संगीतकार सगळे एका मिनिटात ओळखतात की हे ऑटोट्यून लावलंय. आता ऑडियन्स म्हणून काय तुला सांगतो की किंग ऑफ डरकाळीचे दिवस आहेत. काही बोक्यांचं ओरडणं ते पिच करेक्शन करून ते डरकाळीसारखं करतात, पण ते लाईव्हला एक्सपोज होतात. ही गंमत अशी आहे, परफॉर्मर्स ही गोष्ट अशी आहे ना की बाप दोकानं तर श्राद्ध कर. ते काय करतील, ते स्टुडिओत करतील, एक गाणं करतील, दुसरं इथे उभं राहिल्यावर काय, कोणी दुसरं घरच्या एखाद्या फंक्शनला सांगितलं गाऊन दाखव, काय करतील. सो एक्सपोज होणारच माणूस. एक गाणं 2 गाणं स्टुडिओत करणारी लोक आहेत. पुढचा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय होतं, व्हॉइस वापरता येतो, व्हॉइस फॉन्ट वापरतात, पण आता फॉर एक्झाम्पल आपण एका गाण्याचं घेऊया. समजा हा माझा मार्ग कला शिणलो तरीही चालणे मला, हा माझा
हे कसं आणणार? हा माझा असं येणार त्याच्यात. हृदय कसं येणार? व्हॉइस फॉन्टच्या मागे हा तू माणूस कुठून आणणार? माणसाचा त्रास कुठून आणणार? गळा दाटून आलेला कुठून येणार? गाताना गळा जो दाटून येतो, अगर मुझसे मोहब्बत है, हे गाताना बाईंचा गळा दाटलाय असं वाटतं. व्हॉइस फॉन्ट येतो. हे सगळे दुष्ट प्रकार आहेत. दुष्ट प्रकार. भस्मासूर हा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रकार आहे. आणि याच्यापासून तुम्ही म्हणजे जसं ChatGPT आहे ना, आता शाळेत निबंध ChatGPTवरच लिहितात. गोष्टी तयार करता येतात. जंगल, टायगर आणि काय फिअर, ते 3 शब्द टाकायचे, गोष्ट येते. पण याने तुम्ही शक्यताच घालवता. तुम्हाला नवीन काहीतरी, की तुम्हाला असं का नाही, अशी गोष्ट पण सुचू शकत असेल की एक माणूस जातो आणि वाघच माणसाला घाबरतो. या गोष्टीची शक्यताच तुम्ही घालवून टाकता. तसंच याच्यात आहे. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. पण व्हॉइस फॉन्ट्समुळे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने माणसाचं मन नाही येणार त्या गाण्यात. त्यामुळे आधीचं एखादं गाणं तुम्ही करू शकता, पण नवीन गाणं करायला, समजा मला त्या गाण्यात मी त्याला सांगितलं की नाही रे, इथे ना तुला म्हणजे हताशा असे हे मला काय होते, तो हे कधी दाटू येता, हे कसं आणणार तू? की मला इकडे ना, इथे मला विस्परिंग पाहिजे, इथे मला काहीतरी एक तोंड जास्त उघडू नकोस इथे. ते सगळं एकसारखं येणार, कारण शेवटी ते मशीन आहे. रफी साहेबांचा आवाज असू दे, नाही तर किशोरदांचा आवाज असू दे, किशोरदांचा हार्ट नाही येणार ना त्याच्या मागे, आणि ब्रेन पण नाही येणार. व्हॉइस येईल. तो व्हॉइस जितका मी तर आवाज बसलेला असताना पण सांगतो की त्यात काय गा बिंदाच. व्हॉइस हा गाण्याचा फक्त 25%च भाग आहे. सो उरलेला 75 आहे अजून सुदैवाने. म्हणून अजून काही वर्ष तरी गाणी गाऊ शकतील लोक असं वाटतं. नंतर मग मशीनच घेऊन जायची कार्यक्रमाला. संपूया हताशावर. चला, थँक्यू. परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. श्रद्धा थँक्यू, निलेश थँक्यू. हे गाणं हे गाणं ऐकून जाव. हे कुठे पुढे बसा. हा या ना. हे गाणं मी गायलं ते मी खूपच लहान होतो, 2003 मध्ये गायलं. त्यामुळे मे बी ना कुण्या काळाचे पाणी चा रेफरन्स एवढा कळला नव्हता. काय विचारणार होतात? तर कुण्या काळाचे पाणी म्हणजे ना ते काय होतं, आपण असं ते धीट असल्याचा किंवा स्ट्रॉंग असल्याचा आव आणून आणून आपण जे रडायचं टाळतो ते नंतर कधीतरी एकदम आवेळी बाहेर येतं बघा. सानी सागम मग सानी मग मसानी सागरे सानी सा हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो बरा बोलता बोलता स्तब्ध होतो कशी शांतता शून्य शब्दात येते हताशा असे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते कधी दाटू येता
पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा, असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा हताशा, असे मला काय होते कुण्या काळचे, पाणी डोळ्यात